Praise the Lord, praise the Lord. देवाला धन्यवाद. I welcome you all in this new year. या नवीन वर्षामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. Let God bless you abundantly in this new year. या नवीन वर्षी देव तुम्हाला भरपूर आशीर्वाद देव. आमेन. Amen. Mighty blessings. महान आशीर्वाद. Amen. आमेन. आमेन. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Loving Heavenly Father, I thank you and praise you for this evening. माझ्या प्रेमळ स्वर्गीय बाप्पा, आजच्या सायंकाळच्या समयासाठी मी तुझे आभार मानतो. Lord, we thank you प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. that by your grace and mercy you have permitted us to see this new year. तुझ्या कृपेनं, तुझ्या दयेनं तू आम्हाला नवीन वर्ष पाहायची परवानगी दिली. I know, Father, मला ठाऊक आहे देव बाप्पा, since you have allowed us तू आम्हाला परवानगी दिलेली असल्यामुळे, to see this new year, हे नवीन वर्ष पाहायची परवानगी तू आम्हाला दिलेली असल्यामुळे, you have reserved great blessings for us in this new year. महान आशीर्वाद सुद्धा तू या नवीन वर्षी आमच्यासाठी ठेवलेले आहेत. And we accept it from you. आम्ही ते स्वीकारतो तुझ्याकडून. In Jesus' name. येशूंच्या नावात. Amen. आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Step into the new year with faith and not worry. नवीन वर्षामध्ये विश्वासाने प्रवेश करा, काळजीने नाही. Step into the new year with faith and not worry. नवीन वर्षात विश्वासाने प्रवेश करा, टेन्शननी आणि कपाळाला आठ्या मारून नाही. Amen. Now, this will not be the prophetic message that we gave yesterday. काल जसा भविष्यवाणीपर उपदेश झाला तसा काही आज भविष्यवाणीपर उपदेश नसेल. Because yesterday's message was tailor-made कारण as we की were entering the new year. कालचा जो उपदेश होता तो एक टेलर मेड खास 31 डिसेंबर साठी कट केलेला मेसेज होता. But today's message, it will be an additional blessings to you. आजचा जो उपदेश आहे तो तुमच्यासाठी एक भरीचा आशीर्वाद असेल. Every word is a blessing. एक तर देवाचा प्रत्येक शब्द आशीर्वादच असतो And every word is a blessing for the whole new year. आणि देवाचा प्रत्येक शब्द संपूर्ण नवीन वर्षासाठी आशीर्वाद असतो. Amen. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Ruth chapter 3 verse 18. रूथचा 3रा अध्याय आणि त्यातलं 18वं वचन आपण यावेळेला काढूया. I didn't expect so many people to come today आज एवढी लोक येतील अशी मी अपेक्षा ठेवली नव्हती. because मी ठेवली होती, मी नव्हती ठेवली. it is the 5th day today. कारण आज 5वा दिवस आहे, सलग सभा चाललेल्या आहेत. तर आमच्या घरामध्ये दोघांना अपेक्षा नव्हत्या की एवढे लोक येतील, पण एकीला होती. मी यांना म्हटलं जिथे तुम्ही वचन घेऊन जाणार तिथे लोक येणार. तुम्ही रोज बोलवा, लोक रोज येणार. काही पण करतील पण 7 वाजता इकडे येतीलच. Amen. Then said she, मग ती म्हणाली, sit still my daughter until thou know how the matter will fall, for the man will not be in rest until he have finished the things this day. रूथचा 3रा अध्याय त्यातलं 18वं वचन. तेव्हा ती म्हणाली, मुली, ही गोष्ट कशी घडेल ते तुला कळेपर्यंत तू स्वस्थ बसून राहा, कारण तो मनुष्य आज ही गोष्ट सिद्धीस नेल्या वाचून स्वस्थ राहणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. This is your message for today. आजच्या दिवसासाठी तुमच्यासाठी असलेला हा संदेश आहे. In this new year, the first day of 2025 as we have gathered here. आजच्या या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी 2025 नवीन वर्ष, नवीन वर्षातला पहिला दिवस 1 जानेवारी 2025 मधलं देवाने तुमच्यासाठी दिलेलं हे वचन आहे. The Holy Spirit says, पवित्र आत्मा म्हणतो, wait patiently. धीराने वाट पहा. Church, wait patiently चर्च, धीराने वाट पहा. until you know how the matter will unfold. आणि जोवर तुम्हाला कळेल की हे कसं घडणार आहे, ही गोष्ट कशी घडून येणार आहे. Because the Lord Jesus Christ कारण प्रभू येशू ख्रिस्त shall not rest until he has finished what concerns you today. आज जे काही तुमच्या विषयीचं आहे ते पूर्ण करीपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त स्वस्थ बसणार नाहीत. Praise God. देवाला धन्यवाद. Naomi said नामी म्हणाली to Ruth, रूथला. what did she say? नामी रूथला काय म्हणाली? Sit still, my daughter. नामी रूथला म्हणाली की तू शांत बस, Don't worry तू स्वस्थ बसून राहा, तू काळजी नको करू. until you know how the matter will fall. गोष्ट कशी घडेल हे तुला कळेपर्यंत तू शांत बसून राहा. For Boaz will not be in rest कारण की तो बवाज काही शांत असणार नाहीये, त्याला विसावा मिळणार नाहीये until he has finished the thing this day. तो मनुष्य जो आहे, तो बवाज जो आहे,
तो ही गोष्ट पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तू स्वस्थ बस. The Holy Spirit is saying, पवित्र आत्मा सांगत आहे, church, चर्च sit down in peace. तुम्ही शांतीनं खाली बसा. Sit still, my church. शांतीनं खाली बसा. चर्चच्या लोक हो, चर्च Just don't worry. काळजी करू नका. Because कारण your Boaz, तुमचा बवाज, your Lord Jesus Christ, तुमचा प्रभू येशू ख्रिस्त will not rest तो विसावा घेणार नाही until he finishes a great work for you. जोपर्यंत तुझ्यासाठी असलेलं महान कार्य तो पूर्ण करत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. So don't worry. म्हणून काळजी करू नका. God is working things out for you. परमेश्वर तुमच्यासाठी गोष्टी घडवून आणत And आहे. for your life in this new year. या नवीन वर्षी तुझ्यासाठी देव कार्य करत आहे. Jesus will not rest येशू तोवर विसावा घेणार नाही until he finds a solution for your case today. जोवर तुझ्या जीवनी प्रकरणाचा उपाय त्याला सापडत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Until he finds a solution for your problem, Jesus will not rest. जोवर तुमच्या समस्येचा उपाय येशूंना सापडत नाही, येशू स्वस्थ बसणार नाहीये. This is a new day, हा नवीन दिवस a आहे, new dawn. एक नवीन पहाड. So stop fretting, म्हणून चिंता करणं सोडा. for God is about to do something remarkable for you in this new year. कारण की देव या नवीन वर्षी तुमच्यासाठी काहीतरी विलक्षणीय करणारच आहे. This is what God is speaking to you. असं देव बोलतोय. देव बोलायला लागला. Just sit back and relax. आरामात बसा, जरा स्वस्थ बसा, निवांत बसा. The Holy Spirit says, पवित्र आत्मा म्हणतोय, my son, my daughter, माझ्या मुला, माझ्या मुली, things will change. गोष्टी बदलतील. You don't need to fret तू चिंता करायची गरज नाहीये. because Jesus will not rest कारण येशू विसावा घेणार नाहीये. until he does a great job for you in this new year. तोवर तुझ्यासाठी या नवीन वर्षी येशू कार्य करत नाही, तोवर येशू शांत बसणार नाहीये. Praise God. देवाला He धन्यवाद. will finish a grand work for you. एक महान कार्य येशू तुझ्यासाठी संपूर्ण करणार आहे. Mark my words. आज माझे शब्द तुम्ही लक्षात ठेवा की आजच्या दिवशी या वेळेला मी बोललेलो आहे. He's going to wrap everything up today. आज तो सगळं पूर्ण करेल. Let's reflect on the story of Ruth. रूथची कहाणी थोडीशी बघू आपण. You know तुम्हाला ठाऊक आहे how Naomi advised Ruth to lay at the feet of Boaz. कशा पद्धतीनं नामीनं रूथला सांगितलं की बोआजाच्या पायापाशी जाऊन तू पड. What did she say? काय म्हणाली तिला? Lay down at the feet of Boaz. बोआजाच्या पायापाशी आडवी पड. The Holy Spirit saying, पवित्र आत्मा म्हणतोय, lay down at the feet of Jesus. येशूंच्या पायापाशी आडवे पडा. In this new year, या नवीन वर्षी everybody should be found at the feet of Jesus. सगळे जण येशूंच्या पायापाशी सापडले पाहिजेत. Praise God. हालेलुया. So that he will take notice and then take action. अशासाठी की येशू ते पाहतील आणि मग कृती करतील. Only those who are found at the feet of Jesus, Jesus will see and take action. जी माणसं येशूंच्या पायाशी दिसतील त्यांच्याकडे बघून मग येशू त्यांच्यासाठी काम पूर्ण करेल. If you are found elsewhere, आणि कुठे जर भटकताना तुम्ही लोक दिसलात, he will not see you येशू तुला बघणार नाही and he will not take action. आणि कृती करायची तसदी घेणार नाहीत आणि घेऊ पण नाही. Only those who are found at the feet of Jesus, फक्त जी माणसं येशूंच्या पायापाशी सापडतील, Jesus will see येशू पाहतील and take action. आणि कृती करतील. What did Ruth do? मग रूथनी काय केलं? Ruth obeyed. रूथनी आज्ञापालन केलं. Praise God, she obeyed. देवाला धन्यवाद की रूथने आज्ञापालन केलं. Praise God, the church will obey. देवाला धन्यवाद की चर्च सुद्धा आज्ञापालन करेल. Praise God, she humbly lay at the feet of Boaz. देवाला धन्यवाद की ती नम्रपणे बोआजाच्या पायापाशी येऊन आडवी पडली. Praise God, the church will humbly bow down and be found at the feet of Jesus. देवाला धन्यवाद की चर्च सुद्धा नम्रपणे येशूंच्या पायापाशी आडवं पडलेलं सापडेल. Say, म्हणा, from this year, या वर्षापासून I will be found at the feet of Jesus. मी येशूंच्या पायापाशी तुम्हाला सापडीन. Say it again. परत बोला. This year, या वर्षी I will be found मी तुम्हाला at the feet of Jesus. येशूंच्या पायापाशी पडलेली सापडेन. And Jesus will notice it आणि येशू पाहतील and he will take action on my behalf. आणि माझ्या वतीनं कार्य करतील. Praise God. देवाला धन्यवाद. आणि कुठे जाऊ नका, कोणाचे पाय धरू नका, भटकू तर अजिबात नका. येशूंच्या पायाशी यावर्षी सापडा. Praise God. देवाला धन्यवाद. When Boaz woke up, आणि बोआज जेव्हा जागा झाला, he was surprised त्याला आश्चर्य वाटलं and Ruth felt embarrassed. आणि रूथला लाज वाटली. Yet तरी Boaz reassured her बोआजने तिला अजून एक खात्री दिली. and he told her तिला म्हणाला, in Ruth 3:11, रूथचा 3 अध्याय 11 वचन, don't worry, की तू काळजी करू नको. I will do what you have asked. माझ्या मुली तू भिवू नको, जे तू सांगशील ते मी करीन. You are respected
respected greatly by everyone in the town. कारण की नगरामध्ये सर्वजण तुला फार आदर देतात, तू सद्गुणी स्त्री आहेस असं म्हणतात. Praise God. देवाला धन्यवाद. What a beautiful assurance. किती सुंदर खात्री बोआजाने रूथला दिली बघा की मुली तू काळजी करू नको. Ruth's goodness came back to her. म्हणजे रूथचा चांगुलपणा रूथकडे परत आला. Your goodness will come back to you. तू चांगल्या पद्धतीनं जे काही वागत आहे, जे काही चांगुलपण करत आहे, करत राहा, ते तुझ्याकडेच परत येणार आहे. Your good words will come back to you. तुझी चांगली कर्म तुझ्याकडे परत येणार आहे. Your good deeds will come back to you. तुझी चांगली कर्म तुझ्याकडे परत येणार आहे. The good deeds that you did in 2024 will come back to you in 2025. 2024 मध्ये जी चांगली कर्म तू केलेली आहे ती 2025 मध्ये तुझ्याकडे परत येणार आहे. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये हालेलुया. येशूच्या नावात केलेलं चांगलं कधी काही भया नाही जात बेटा. Amen. भाकर तू पाण्यावर सोडली आहे ना, तग धरून Yes. राहा, ती परत येणार आहे. Ecclesiastes 11:1. उपदेशक 11:1. Cast your bread upon the waters, टाक ना तुझी भाकर पाण्यावर, and it will come back to you after many days. अनेक दिवसांनी ती तुझ्याकडे परत येणारच आहे. You know, Ruth must have returned home worried, आणि रूथ काळजी करत घरी परत आली असेल, wondering, विचार करत am I going to get married? की माझं लग्न होणार आहे की नाही काय माहित. Will Boaz say yes to my proposal? बोआज माझ्या प्रस्तावाला, माझ्या मागणीला हो म्हणणार की नाही. What if he says no? बोआज नाही म्हणाला तर. But पण Noah saw Ruth. नो- She was looking worried. रूथ काळजी करताना दिसली. कुणाला? Naomiला. नामीला. Say, the Holy Spirit sees you. पवित्र आत्मा तुम्हाला पाहतो. Naomi is like Holy Spirit. नामी पवित्र आत्म्यासारखी आहे. Ruth is like the church. नामी पवित्र आत्म्यासारखी आहे. रूथ चर्च सारखा आहे. Boaz is like Jesus. आणि बोआज येशू आहे. So Naomi said, तर नामी म्हणाली, why are you worried, Ruth? कशाला काळजी करते रूथ? Because she was a faithful mentor to Ruth. कारण ती विश्वासू एक लीडर सारखी होती रूथला. And so she noticed the worry on Ruth's face तर तिला लगेच कळलं की रूथच्या चेहऱ्यावर काळजी आहे. and comforted her आणि मग तिने जाऊन रूथचं सांत्वन केलं with these words. असे शब्द बोलून, Just be patient. की तू जरा धीरानं राहा, Don't worry about what will happen. स्वस्थ बसून राहा, काय होणार आहे याची काळजी नको He करू. won't rest आणि तो काही स्वस्थ बसणार नाही. until everything is settled today. बोआज काही स्वस्थ बसणार नाही. बोआज सगळं काम संपेपर्यंत काही शांत बसणार नाहीये. तू You नको. rest. तू विसावा घे. Let him work for you. त्याला काम करू दे, तू विसावा घे. You people rest. तुम्ही लोक विसावा घ्या. Let Jesus work for you. येशूंना तुमच्यासाठी काम करू द्या. Amen. आमेन. And what happened? आणि काय झालं? Ruth got finally married with Boaz. सरते शेवटी रूथचं लग्न बोआजाशी झालंच. He kept his promise. बोआजाने आपलं वचन पाळलं. He kept his promises he made to बोआजाने her. आपलं वचन, बोआजने रूथला वचन दिलं होतं, ते वचन बोआजने पाळलं. And orchestrated her future so perfect. आणि इतक्या सुंदरतेनं तिचं भवितव्य पहा साकार व्हायला निघालं. Boaz not only agreed to get married to her, आणि बोआजाने फक्त तिच्याशी लग्न करायची तयारी दाखवली एवढंच नाही, but also treated her with honor, तर बोआजाने तिला आदरानं सन्मानानं वागवलं, treated her with kindness. दयाळूपणे वागवलं. And he told her आणि तिला म्हणाला, in Ruth 2 verse 9, रूथचा 2रा अध्याय 9वं वचन, watch where they are harvesting and follow my people, ही माणसे कापतात त्या शेतावर आपली दृष्टी ठेव and don't worry about a thing. आणि त्या बायांच्या मागे चाल आणि कशाची काळजी करू नको. When you are with my people, don't worry about a thing. जेव्हा तू माझ्या लोकांच्या सोबत असशील ना, तेव्हा कशाची पण काळजी करू नको रूथ. When you are among the church people, don't worry about a thing. तसं तुम्ही लोक सुद्धा जेव्हा चर्चच्या लोकांच्या संगतीमध्ये असताना तेव्हा कशाची काळजी करू नका. I have given orders to my servants not to harass you. मी माझ्या सेवकांना, माझ्या कामगारांना मी आज्ञा दिली आहे की तुला त्यांनी त्रास द्यायचा नाहीये. When you get thirsty, जेव्हा तुला तहान लागेल, it's written, feel दिलंय. free to go and drink from the water buckets that the servants have filled. आणि जेव्हा केव्हा तुला तहान लागेल तेव्हा जाऊन माझ्या कामगारांनी ज्या बादल्यांमध्ये पाणी भरलंय तिथे जाऊन तू पाणी पी. Nobody will give you the living waters except the church, the pastor and the believers. चर्चचे पास्टर आणि बिलीवर लोक यांच्याशिवाय तुम्हाला जिवंत पाणी कोणी नाही देणार. Nobody will give you. कोणी नाही देणार. पाहिजे तेवढे प्रयत्न करा, जेवढ्या दारी जायची इच्छा असेल जा,
परत इथेच येणार मला माहित आहे. The world will give you sea water. जग तुम्हाला समुद्रातलं खारट पाणी देईल. It looks like water. ते दिसतं पाणी, ते आहेच पाणी, It दिसतंय is पाणी. water. ते आहेच पाणी, ते दिसतंय पाणी. But पण it is salty water. ते चवीला खारट पाणी. And when you drink that salty water, आणि ते खारट पाणी तुम्ही जर प्यालात you feel more thirsty. तर अजून तहान लागते, तहान भागत It नाही becomes worse. आणि मग अजून परिस्थिती वाईट होते. Let me motivate you this night. आज रात्री मला तुम्हा लोकांना थोडं प्रेरणा देऊच द्या. I will give you some points. मी मोटिवेशनल स्पीच देतो. चला काही मुद्दे देतो. First point. पहिला मुद्दा, God works while you wait. तू वाट पाहत असताना देव काम करतो. Just as Boaz worked diligently to resolve Ruth's situation. जसं बोआजनं तत्परतेनं काम केलं रूथची जी काही परिस्थिती होती ती सोडवायला, Jesus is working behind the scenes येशू चित्राच्या मागे काम करत आहे. on your personal behalf. तुझ्या व्यक्तिगत तुझ्या वतीनं येशू काम करत आहे. So stop worrying तर काळजी सोड and trust that He is moving things in your favor. आणि विश्वास ठेव की येशू माझ्या वतीनं काम करून गोष्टी करतायत. Amen. आमेन. Second point. दुसरा मुद्दा, Your past goodness will reap rewards in 2025. भूतकाळातला तुझा चांगुलपणा या 2025 मध्ये तुला प्रतिफळ देणार आहे. Yes. भूतकाळात तू जे म्हणते ना, मी एवढी चांगली वागले, एवढी चांगली वागले, बरं झालं चांगली वागली, ते परत येणार आहे यावर्षी. Praise God. आमेन. Like Ruth, रूथ the seeds of kindness and faithfulness that you have sown रूथ प्रमाणे दयाळूपणाचं जे बीज किंवा विश्वासूपणाचं जे बीज तुम्ही लोकांनी पेरलंय, in 2024 2024 मध्ये जी इमानदारी तुम्ही लोकांनी पेरली आहे will return to bless you. ती तुम्हाला आशीर्वाद द्यायला या वर्षी परत येणार. No good works go in vain. आपलं एकही चांगलं काम वाया जात नाही. No love for God goes in vain. देवावरचं आपलं प्रेम जे आहे ते वाया जात नाही. Boaz said, बोआज म्हणाला, God does not forget the good you have done. जे चांगलं तू केलंय ते देव विसरत नाही. God is not unjust. देव अन्यायी नाहीये. Hebrews 6:10 says, इब्री करा 6:10 मध्ये लिहिलंय, God is not unjust. He will not forget your work and the love you have shown Him as you have helped His people and continue to help them. इब्री करा पत्र 6वा अध्याय आणि त्यातलं 10व वचन असं म्हणतं, कारण तुम्ही पवित्रांची सेवा केली आहे Yes. आणि तुम्ही ती करीत आहात. यात तुमचे काम आणि त्याच्या नावावर असलेली तुम्ही दाखवलेली तुमची प्रीती Yes. ही देवाने विसरावी असा तो देव अन्यायी नाहीये. Praise God. देवाला धन्यवाद. So all that goodness, kindness, good works for the kingdom, coming to church, praying, all will not go in vain in 2025. तर 2025 मध्ये हे सगळं वाया नाही जाणार आहे. तुम्ही जो काही चांगुलपणा केलेला आहे, चर्चला नियमित आला, प्रार्थना केली, बायबल वाचलं, भलं केलं, दुसऱ्यांचं भलं केलं, दुसऱ्यांसाठी मैल चालला, ते वाया जाणार नाहीच आहे. God is not a debtor to any man. एक तर परमेश्वर कुणा माणसाचा ऋणी नाहीये. Praise God. देव बापाला धन्यवाद. Third point. तिसरा मुद्दा, God's timing is perfect. देवाची वेळ परिपूर्ण असते. God's timing is perfect. देवाची वेळ परिपूर्ण असते. Naomi's words remind us नामीचे शब्द आपल्याला आठवण करून that देतात God's timing is never late. की परमेश्वराची वेळ कधी उशिरा नसते. He has promised it परमेश्वराने जे वचन दिलंय and He will fulfill it. तर वचन दिलं म्हणजे देव करणार, म्हणूनच त्यांनी वचन दिलंय. So trust that all your prayers and all your petitions are being addressed. तर तुम्ही विश्वास ठेवा की तुमच्या सगळ्या विनंत्या मान्य झालेल्या आहेत. Consider the story of Elijah आणि एलियाची कहाणी पण थोडी आठवा. and the widow of Zarephath सराफत मधली विधवा बाई, तिचंही स्मरण करा. in 1 Kings 17 chapter. एक राजे 17वा अध्याय. The widow was at a breaking point आणि ती विधवा बाई तुटायच्या बेतात होती जवळजवळ. with just enough food for one last meal. आणि एक शेवटचं भोजन आता ती जेवणार होती आणि त्याच्यानंतर मग संपलं. Yet तरी सुद्धा when she trusted the word of God त्या बाईनं जेव्हा देवाच्या शब्दांवर विश्वास ठेवला, through the mouth of the prophet Elijah, एलिया संदेशाच्या मुखाद्वारे आलेल्या देवाच्या शब्दावर जेव्हा विधवेने विश्वास ठेवला, she experienced supernatural provision. तिला अलौकिक पुरवठ्याचा अनुभव आला. Her jar of flour, आणि तिचं पीठ it was not used up, किंवा पिठाचा डबा संपलाच नाही. and the bottle of oil did not run dry. आणि तेलाची कुपी सुद्धा रिकामी झाली नाही. In the same way, तसंच as you step into the new year, जसं या नवीन वर्षात तुम्ही पदार्पण केलंय, trust God's
word over your life. देवाच्या शब्दांवर विश्वास ठेव. तुझ्या जीवनावर देव जे काही बोललाय ते होणार आहे. All the words that you have been hearing from the pulpit here, जे सारे शब्द तुम्ही लोक इथून ऐकता, या पवित्र वेदीवरनं जे शब्द तुमच्या कानावर पडतात, it's a promise for you. हे तुझ्यासाठी दिलेलं वचन आहे. It's not a promise for your neighbor. हे तुझ्या शेजाऱ्यासाठी आलंय असं समजू नको. It's a promise for you. तुझ्यासाठी देव बोलत आहे. So trust God in those promises. तर विश्वास ठेव देवावर त्या वचनांमध्ये. Because yesterday we heard काल आपण ऐकलं ना, all the promises of God are yes and amen. देवाची सगळी अभिवचनं हो आणि आमेन आहेत. God sees your needs. देव तुझ्या गरजा पाहतो And He will surely provide for you. आणि देव नक्की तुला पुरवणार. तो देव आहे रे. Just as He provided Ruth. जसं त्याने रूथला पुरवलं, Just as He provided the widow. जसं त्याने विधवा बाईला पुरवलं, Just as He provided Elijah. आणि जसं त्याने एलियाला पुरवलं, He provided the man of God. देवाच्या सेवकाला त्याने पुरवलं, He provided the widow. त्या विधवेला त्यांनीच पुरवलं, He provided for Ruth आणि also. रूथला सुद्धा त्यांनीच He पुरवलं. will provide for the pastors. तसं पास्टरांना तोच पुरवतो, He will provide for the members. तसं आम जनतेला आणि मेंबर लोकांना सुद्धा तोच पुरवणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. So let me encourage you this night आज या रात्री तुम्हा लोकांना मला प्रोत्साहन द्यायचंय that as we are entering the new year, की या नवीन वर्षात आपण आता पदार्पण करतोय किंवा केलंय. we have already gone into केलंय it. म्हणजे 1 जानेवारी आता झाला. Let us not be consumed तर by worry in this new year. टेन्शन घेऊन काळजी करून खलास नको हो. Be still and trust in the Lord. जरा शांत हो, जरा स्वस्थ गप्प बस, म्हणजे तुला कळेल. देवावरती विश्वास ठेव. Just as Boaz didn't rest until Ruth's situation was resolved. जसं बोआजाने विसावा घेतलाच नाही, तो स्वस्थ बसलाच नाही, जो रूथचं प्रकरण मिटलं नाही आणि त्याची गोष्ट घडून आली नाही, तोवर हा बोआज शांत बसला नाही की मी याला अंतिमापर्यंत नेणार. Amen. Amen. And Jesus will not rest until your matters are resolved आणि येशू in सुद्धा 2025. आणि 2025 मध्ये येशू सुद्धा जोवर तुम्हा लोकांचे प्रश्न सुटत नाहीये तोवर स्वस्थ बसणार नाहीये. Are you excited? आनंद होतो का? Are you excited? आनंद होतोय की नाही? Praise God. देवाला धन्यवाद की आपल्याला आपले प्रश्न सोडवणारा कोणीतरी मिळाला बाबा. This new year या नवीन वर्षी is a time of restoration, हे नवीन वर्ष पुनर्वसित व्हायचं वर्ष a आहे. time of provision, हे नवीन वर्ष पुरवठ्याचं वर्ष and आहे a time of breakthrough. आणि एका नवीन कोऱ्या सुरुवातीचं वर्ष आहे. My God is faithful. माझा देव विश्वासू आहे He will perform it. He will आणि do it. माझा देव करेल, माझा देव करून दाखवेल. Praise God for His love. देवाला धन्यवाद देवाच्या प्रेमासाठी. Praise God for His unconditional love. देवाला धन्यवाद देवाच्या अटी पलीकडच्या प्रेमासाठी. Praise- प्रेम तर ठीक, पण अटी पलीकडचं प्रेम. देवाला Praise धन्यवाद. God for His faithfulness. त्याच्या विश्वासूपणासाठी देवाला He is धन्यवाद. worthy of all glory. तो सगळ्या गौरवास पात्र आहे. And that's why the whole church said, Praise the आणि Lord. म्हणून संपूर्ण चर्च म्हणत आहे प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद बोला जोरात. बोला धन्यवाद येशू. Praise God. हालेलुया. Take a few points. काही मुद्दे अजून देतो घ्या. First point, 1, don't worry. काळजी नका करू. God is in control. अहो किती काळजी करताय, देवानी ताबा ठेवलेला आहे, नका ना काळजी करू. So Ruth here speaks of the church, तर रूथ तिथे चर्च विषयी बोलत and the आहे. story is a powerful reminder आणि रूथची कहाणी एक सामर्थ्यवान आठवण आहे that wherever you are positioned today, की आज तुम्ही जिथे कुठे आहात, that God will establish your life. परमेश्वर तुमचं जीवन स्थिर स्थावर करणार आहे. Amen. देवानी मनावर घेतलंय तो करूनच राहणार आहे. And so if you look through the Bible, आणि तुम्ही जर बायबल मधून पाहिलं you will see तर तुम्ही पाहाल that everyone who walked with God जो प्रत्येक जण देवासोबत चालला were blessed. तो प्रत्येक जण आशीर्वादित झाला. Most of them who walked with God were blessed. आणि जास्तीत जास्त लोक जे देवासोबत चालले ते आशीर्वादित झालेच. They never walked alone. ते एकटे नाही चालले. Enoch walked with God. हनोक देवासोबत चालला. Noah walked with God. नोह देवासोबत चालला. Abraham walked with अब्राहम God. देवासोबत चालला. Moses walked with God. मोशे देवासोबत Sarah चालला. walked with सारा God. देवासोबत चालली. I mean, all of them. सगळे They all walked with God. हे सगळे देवासोबत चालले ना आणि आशीर्वादित झाले ना. God was with them. देव त्यांच्या सोबत होता. Even in the times of worry, God was with them. त्यांच्या काळजीच्या समयी पण देव त्यांच्या सोबत होता. Amen. Amen. If you are a leader or a pastor or an elder, I want to encourage you tonight. तुम्ही लोक आज लीडर आहात, पास्टर आहात, एल्डर आहात, Don't मला worry. तुम्हा लोकांना आज रात्री प्रोत्साहन द्यायचं, ढेपाळल्यासारखे काळजी करत बसू नका. Even online, those pastors who are watching आणि me, ऑनलाईन सुद्धा जे कोणी पास्टर लोक मला बघत असतील don't worry. आणि लीडर लोक मला ऐकत असतील, काळजी करू नका. God will send the right people to your church. देवबाग तुमच्या चर्च मध्ये योग्य लोक पाठवेल. मिनिस्ट्रीचं टेन्शन घ्यायचं नाही, कारण मिनिस्ट्री त्याची आहे,
आपली नाही. Praise God. देवाला धन्यवाद. God will send people to help you. ते पाठवेल रे तुला मदत करायला लोक. It's not that people only will be there like a member. आणि लोक फक्त सभासद म्हणून येणार आणि जाणार असं नाहीये. God will raise up right people to support you. योग्य लोक देव उभे करेल तुला आधार द्यायला. जीव देतील लोक, असे लोक उभे करेल देवबाप लोकांना. Just as David, even in his times of trouble, जसं दावीद सुद्धा जेव्हा केव्हा संकटातून गेला, he had faithful friends. होते त्याचे थोडेफार एकदम इमानदार आणि विश्वासू मित्र. Very few. फार कमी. People like Jonathan, योनाथानासारखे. they were very faithful to David. पण दावीदाशी एकदम इमानदार आणि विश्वासू. Ittai was very faithful to इथाय David. अतिशय विश्वासू होता दावीदाला. So God will place people in your life to encourage you and to support you with your dreams and your visions. तसं देव ना तुमची जी काही स्वप्न आणि दृष्टांत आहे ती साकार करायला तुमच्या अवतीभोवती असे थोडे का होईना पण लोक ठेवेल की जी लोक तुमच्यासाठी स्वतःचा जीव सुद्धा कुर्बान करतील. Though Jonathan was the son of King Saul, आणि योनाथान म्हटलं तर शौल राजाचा मुलगा, and he was David's enemy, आणि दाविदाचा शत्रू शौल दाविदाला जीवे मारायला पाहत होता, yet Jonathan stood with David. तरी सुद्धा त्या शौलाचा मुलगा योनाथान मात्र दाविदासाठी उभा राहिला की मी दाविदाला सोडणार नाही, माझा बाप काही करू. See that? He even left his father to stay with David. त्याने बापाला सोडून दिलं दाविदा सोबत राहायला. Say, every relationship can be broken if your strength is in God. म्हणजे ते येतच बरं का होता की तुझी ताकद जर देव असेल तर मग गरज पडली तर कुठलंही नातं तुटू शकतं. At one time, Jonathan even reassured David. एका वेळेला तर योनाथानाने दाविदाला खात्री दिली. In 1 Samuel 20 verse 9. 1 शमूएल 20:9. Don't worry, David. If I find out that my father wants to kill you, I will certainly let you know. 1 शमूएल 20 अध्याय 9 वचन. योनाथान बघा कसं दाविदाला सांगतो. योनाथान दाविदाला म्हणाला, तुला असे न हो, माझ्या बापाने तुझे वाईट करण्याचा निश्चय केला आहे असे मला खचित समजले तर मी तुला येऊन सांगू नये काय? म्हणजे मी तुला येऊन सांगणार. I'm going to tell you, don't worry. मी तुला येऊन खबर देईन जर माझ्या बापाने तुला खलास करायचा प्लॅन केला तर. डोंट वरी, आय एम फॉर यू. See, I'm telling you, every physical relationship will break if the spiritual relationship is strong. आध्यात्मिक नातं जर बळकट असेल ना, ते सगळी शारीरिक नाती तुटतात, कधी पण तुटू शकतात आणि त्यातली काही तर तुटलेलीच बरी असतात. Amen. Amen. What a relief that must have been for David. ना दाविदाला किती सुटका मिळाली असेल की शौलाच्या घरातलं पोरगच माझं झालंय. God, he will place right people in your life. तसं देव तुमच्या जीवनात योग्य लोक पाठवेल. You will find तुम्हाला दिसेल his people in unexpected locations. अनपेक्षित जागी तुम्हाला देवाने ठेवलेले लोक सापडतील. In your workplace, you will find unexpected persons to help you. ऑफिस मध्ये सुद्धा तुमच्या अनपेक्षित रीतीनं काही माणसं देव ठेवेल तुला मदत करायला, तुला थोडंसं आउट ऑफ द वे फेवर द्यायला. मैं संभाल लेता तू डाल दे आज छुट्टी. In the church, you will find unexpected people going out of the way to help you. तसं चर्च मध्ये सुद्धा अनपेक्षित रीतीनं काही माणसं, अनपेक्षित माणसं की ज्याचा तू कधी विचारही केला नव्हता, अशी माणसं तुला चर्च मध्ये सुद्धा मदत करतील. Amen. आमेन. Even in your neighborhood, शेजारी पाजारी पण he will keep unexpected people there to support you. अनपेक्षित माणसं देव ठेवेल तुला आधार द्यायला की ज्यांच्या अपेक्षा आपण कधी ध्यानीमनी केल्याच नाहीत. का आपलं वेगळंच असतं ना. Praise God. आणि देवाचं वेगळंच असतं. Everywhere you will find such people. सगळीकडे तुम्हाला अशी माणसं सापडतील. Because in top places also God's people are there. कारण वरच्या जागांमध्ये सुद्धा देवाचे लोक आहेत ना. Joseph was found in Pharaoh's palace. योसेफ कुठे? फारोच्या महालात सापडला ना. So if you had gone there to Pharaoh's palace, Joseph would help you. तर त्या काळी फारोच्या महाली तुम्ही गेला असता तर योसेफाने तुम्हालाही मदत केली असती. Amen. गोष्ट वेगळी की तेव्हा आपली पैदाइश नव्हती. So I mean, there are people like Joseph, I said, in असं top मला places. म्हणायचं आहे की वरच्या जागी अशी योसेफासारखी माणसं देवानी ठेवलेली असतात टॉप लेवलवर सुद्धा. If you wanted to meet King Nebuchadnezzar of Babylon, समजा बाबेल देशाच्या नबुकेदनजर राजाला तुम्हाला भेटायचं असेल, you could just touch Daniel. तर तुम्ही दानियलचा रेफरन्स घेऊ शकला असता की दानियलने मग तुम्हाला भेटून दिलं असतं. Say, God will place people असं मला म्हणायचं आहे की देव तुमच्यासाठी लोक नेमून ठेवेल who will be of great influence for की you. जे तुमच्यासाठी एक मोठी छाप असतील. जसं काही लोकांना आम्हाला भेटायचं असतं तेव्हा त्यांना आमच्याशी परिचित काय आमची जवळची माणसं भेटतात
आणि मग ती त्यांना म्हणतात मैं लेके जाता, पास्टर पीटर को मिलना है ना, मैं लेके जाता. And Johnny does that. हाँ, जॉनी सर करते हैं हमारे ऐसा. अच्छा, किसको? पास्टर पीटर को मिलना है, आजा मैं लेके जाता. मग सांडाला बोलून एंट्री. He's become more famous than me. तर माझ्यापेक्षा फेमस सर आहे. ये जॉनी सर मेरे से ज्यादा फेमस आहे. God knows how to take care of his own people. देवाला माहितीये त्याच्या लोकांना कसं सांभाळायचं. कळलं का? आणि तुम्ही टेन्शन न घेऊन बसलाय. First point. पहिला मुद्दा. In this first point there is another point. पहिल्यातला पहिला. आता तुम्हाला हवं तसं तुम्ही लिहा, पण मी सांगतो पहिल्यातलं पहिलं. Rest secured in God's promises. देवाच्या अभिवचनांमध्ये ना विसाव्यानं राहा. You will always find rest and security in the Lord. प्रभूमध्येच तुम्हाला विसावा सापडणार, आराम सापडणार. Job 11:18 says, इयोब 11 आणि त्यातलं 18वं वचन म्हणतं, and thou shalt be secure because there is hope for you. तू सुरक्षित राहशील कारण तुला आशा आहे. Praise God. देवाला धन्यवाद. You can relax because Jesus is for you. तुम्ही आराम करू शकता कारण येशू तुमच्यासाठी आहे. He has done countless miracles in your life already. येशूंनी अगणित चमत्कार ऑलरेडी तुमच्या जीवनात केलेले आहेत. He will do many more in 2025. 2025 मध्ये अजून खूप सारे चमत्कार येशू तुमच्या जीवनात करणार पण आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. आपण चालता बोलता फिरता चमत्कारच आहे. In Ruth 2:12, रूथ 2:12, see what Boaz says. बोआज काय म्हणाला बघा. What does he say? काय म्हणाला रूथ 2:12 मध्ये बोआज? Be confident, for the Lord fully rewards those who trust in him. And so Boaz said, you will be richly rewarded. रूथ 2:12, यहोवा तुझ्या कामाची फेड करो, ज्याच्या पंखांचा आश्रय घालत वाले इस्रायलचा देव याच्यापासून तुला पूर्ण फळ प्राप्त हो. You will be richly rewarded by the Lord, the God of Israel, under whose wings you have come to take refuge. ज्याच्या पंखांचा आश्रय करायला तू आलेली आहेस, तो यहोवा इस्रायलाचा देव याच्यापासून तुला पूर्ण फळ प्राप्त होवो. So when you keep God's word in the midst of your heart, तर तुम्ही जेव्हा आपल्या हृदयामध्ये देवाचं वचन ठेवताना you will find rest without worry. विसावा मिळतो, एकदम आराम मिळतो, टेन्शन नाही येत. मग You will sleep soundly. असे एकदम धाराढूर झोपाल मग तुम्ही. Let the word of God dwell in you richly. देवाचं वचन तुझ्यामध्ये ना फार मोठ्या प्रमाणामध्ये राहू दे. In all wisdom. सगळ्या ज्ञानानं ते वचन मनात हृदयात साठव 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 साठव. Second point. 2. Worry versus faith. काळजी वर्सेस विश्वास. Worry is a heavy burden. एक तर काळजी एक फार मोठं ओझ आहे. But a kind word or a word from God always brings cheer to the heart. पण दयेचे शब्द किंवा देवाकडचे शब्द हृदयाला आनंद देऊन अगदी बरं बरं वाटतं देवाचं So ऐकल्यावर. today God is speaking to you. आज देव तुमच्याशी बोलत आहे. Directly He is speaking to you. थेट, एकदम थेट देव तुमच्याशी बोलतोय, आधेमध्ये कोणी नाही. So let God's word bring joy and peace in your spirit. तर या देवाच्या शब्दांमधून तुमच्या आत्म्यात आनंद आणि शांती येऊ दे. And don't worry when you go out of this place. आणि इथून बाहेर जाताना काळजी करू नका. Don't see the rich and start envying. श्रीमंत लोकांना बघून तुम्ही त्यांची ईर्ष्या करू नका. Because God, who is very rich, कारण is with you. कारण जो देव फार श्रीमंत आहे तो तुझ्या बरोबर आहे. Because sometimes कारण कधी कधी you might see the wicked prosper तुम्हाला दुष्ट लोक समृद्ध होताना दिसतील and you feel troubled. आणि तुम्हाला त्रास होईल की हा एवढा वाईट माणूस आहे पण इतका भरभराटीला आलाय, असा त्रास होतो But कधी. God's word reminds us. पण मग देवाचं वचन आपल्याला आठवण करून देतं. In Proverbs 24 verse 20. नीतिसूत्र 24:20. Do not fret because of evildoers, for they have no future, and the lamp of the wicked will be snuffed out. नीतिसूत्राचा 24वा अध्याय आणि त्यातलं 20वं वचन. कारण दुष्कर्म्याला चांगले प्रतिफळ मिळणार नाही आणि दुष्टांचा दीप मालवला जाईल. See? So don't let envy or comparison steal your peace. तर ईर्ष्या, जळफळाट, तुलना हे सगळं करून आपल्या मनातली शांती घालवू नका. God's blessings are for you sure. देवाचे आशीर्वाद तुझ्यासाठी 100% ठरलेले आहेत. Third point. 3. Work with diligence and trust God. तत्परतेनं काम करा आणि देवावर विश्वास ठेवा. Do what you're called to do. तुला जे करायला बोलवलंय ते करत राहा. कधीपर्यंत करायचं पण? हाऊ लॉंग? मरेपर्यंत करत राहा. Work hard. मेहनत कर. Work right. बरोबर ते कर. Remember Peter. पेत्र आठवतो?
He worked and labored the whole night, पेत्राने अख्खी रात्र काम केलं, आठवतं ना? but he could not catch a single fish. एक मासाही आला नाही मात्र. Work hard, work right, but with Jesus. मेहनत करा, कष्ट करा, पण येशूंना सोबत घेऊन करा. Because Peter labored the whole night without Jesus, he could not catch a single fish. पेत्राने एकट्याने अख्खी रात्र मेहनत केली म्हणून एकही मासा आला नाही. Was his hard work in vain? मग त्याची मेहनत वाया गेली का? Say, that moment it was. त्या क्षणाला ती मेहनत वाया गेली असं म्हणू. But next morning, पण दुसऱ्या दिवशी सकाळी when he invited Jesus, त्याने येशूंना आमंत्रित केलं he got a boat load of fish. आणि मग नाव भरून मासे मिळाले. येशूंना सोबत घेऊन मेहनत कर. Because he let his boat for Jesus to preach. कारण त्याने येशूंना आपली नाव देऊन टाकली प्रीचिंग करायला. Jesus said, येशू म्हणाले, you allowed me to use your boat, now I will bless that boat. तू तुझी नाव मला दिली ना, तू मला परवानगी दिली तुझ्या नावेतून काम करायला, आता ही नाव मी आशीर्वादित करणं बनताय. Say, you have done your part, now I will do my part. तू तुझं काम केलं, मी माझं काम करणार. So what seemed a failure turned into overflowing blessings. म्हणजे अपयश म्हणून वाटत होतं ते भरभरून आशीर्वादात बदललं. Praise God. आमेन. Look at that proverbial woman in Nitisu- Proverbs 31. नीतिसूत्र 31 मधली बाई बघा. I mean, I would suggest all the women to read Proverbs 31. सगळ्या स्त्रियांना आणि मुलींना माझा सल्ला आहे, नीतिसूत्र 31 वाचा. She works hard. ती मेहनत करते, She keeps her family clothed. ती तिच्या परिवाराला नेसवते Does not worry about the snow. आणि ती बर्फाची काळजी करत नाही. Her diligence removes the need for worry. आणि तिच्या तत्परतेनं सगळी काळजीच निघून जाते. Say. So similarly, तसं when you do what you are called to do, तुम्हाला जे करायला पाचारलंय किंवा बोलवलंय ते or जर what तुम्ही you need to do, तुम्हाला जे करायला बोलवलंय, पाचारलंय किंवा जे काही करायची गरज आहे, तुम्हाला कळतं ना, आपापलं प्रत्येकाला कळतं की मी काय करायला हवं. ते करत असताना ते करतच राहा you can leave the rest to God. आणि बाकीचं देवावर सोडा. Results, leave it to God. रिझल्ट देवावर सोडायचे. Don't look at the results, but because you will not work. रिझल्ट कडे बघत बसू नका, नाही तर मग काम नाही करणार तुम्ही. You look at the work, तुम्ही कामाकडे लक्ष द्या. leave the results in the hands of God. रिझल्ट देवाच्या हातात, ते देव बघून घेईल. And He will keep you so joyful आणि देव तुला एवढा आनंदी ठेवेल ना that you won't have time to worry about each day. की दर दिवसाला तुला काळजी करायला सवडच होणार नाही. Praise God. काळजी करायची वेळच मिळणार नाही. Ecclesiastes 5 verse 20. उपदेशक 5:20. For he shall not much remember the days of his life, because God answers him in the joy of his heart. उपदेशक 5वा अध्याय 20वा वचन. कारण तो आपल्या आयुष्याचे दिवस फार आठवणार नाही, कारण देव त्याच्या हृदयाच्या हर्षास अनुकूल आहे. Praise God. देवाला You धन्यवाद. will forget your sorrow. तुम्ही तुमचं दुःख विसरून जाल. Amen. दुःख विसरून जाल तुम्ही. Fourth point. 4. Worry creates unnecessary stress. काळजीमुळे दडपण येतं रे, काळजीमुळे टेन्शन येतं. And many times अनेक वेळा worry paralyzes us. काळजी आपल्याला लखवा मारल्यासारखं करते It stops us in doing what needs to be done. आणि जे करायला हवंय ते करण्यापासून थांबवते. कोण? काळजी. I remember मला आठवतं counseling a man who refused to go to work. एक माणूस होता, तो कामाला जायला मनाई करत होता. त्याला सल्ला देताना मला आठवतं He was not going to work for the entire week. संपूर्ण आठवडा तो कामालाच गेला नाही. Why? का? Because he was worried his boss might fire him. कारण त्याला टेन्शन आलं होतं की माझा बॉस, माझा मालक मला कामावरून काढेल. And so his wife brought him to me तर त्याची बायको त्याला माझ्याकडे घेऊन आली asking for prayer. की तुम्ही ह्याच्यासाठी प्रार्थना करा पास्टर. And so after speaking to him, त्या माणसाशी बोलल्यावर I prayed and encouraged him to go to work. मी प्रार्थना केली, त्याला प्रोत्साहन दिलं की बाबा तू कामाला जायला लाग. And then I asked him, मग मी त्याला विचारलं, did you do anything wrong? तू काही चुकीचं केलंयस का? He said, no, I didn't do anything मी त्याला wrong. विचारलं, तेरे से कुछ गलती हो गई है क्या? तर म्हणे नाही नाही, मी काही चुकीचं नाही केली. Then I said, then go to work. म्हणलं जा ना कामाला. So the next day he went back to work, दुसऱ्या दिवशी तो कामाला गेला and to his surprise, आणि आश्चर्यकारक रीतीनं his boss didn't even mention about firing him. त्याच्या बॉसने काही उल्लेखच केला नाही असा Firing him. की मी तुला काढणार आहे वगैरे. Praise God. देवाला धन्यवाद. त्याचा बॉस काही बोललाच नाही त्याला असं. Unnecessarily we have these thoughts in us. कधी कधी काय होतं, उगीच आपण असं विचारांचं घर मनात करून ठेवतो. 8 दिवस कामाला गेला नाही या विचारांना. See, and so worry had created unnecessary stress and fear in his heart. काळजीमुळे टेन्शन आलं, टेन्शनमुळे भीती वाटायला लागली.
But sometimes God also works. पण कधी कधी देवही काम करतो. Maybe he came to me and I prayed, so God worked in his boss's heart also. कदाचित असंही असेल की तो माझ्याकडे आला, त्यांनी प्रार्थना करून घेतली आणि म्हणून देवाने त्याच्या बॉसच्या हृदयामध्ये कार्य केलं असेल. खरं म्हटलं तर बॉस त्याला हकलणारच होता, पण काय माहित माझ्या प्रेयरमुळे बॉसचं हृदय बदललं. Either of the thing would have happened. असं काहीतरी असणार आहे ते. But sometimes पण कधी कधी worry stops you from doing effective work. काळजी तुम्हाला प्रभावशाली काम करण्यापासून थांबवते. That's what Ecclesiastes 11 verse 4 says. उपदेशक 11:4 मध्ये असं लिहिलंय. If you worry about the weather and don't plant seeds, हो ना. you will have no food. उपदेशक 11वा अध्याय आणि त्यातलं 4थं वचन. जो वारा वाहत राहतो तो पेरणार नाही आणि जो मेघांकडे पाहत राहतो तो कापणी करणार नाही. See? So worry stops us from acting, तर काळजी आपल्याला कृती करू देत नाही and inaction leads us to lack. आणि मग आपण कृती केली नाही की त्यामुळे आपल्याला कमी पडायला लागतं. So instead of letting worry control you, तर काळजीनं तुमचा ताबा घ्यायच्या ऐवजी take steps in faith, तुम्ही विश्वासाने पावलं टाका. trusting in the Lord, प्रभूवर विश्वास ठेवा. trusting God to handle the rest. देवावर विश्वास टाका की देव बाप्पा तू बाकीचं सगळं बघून घेशील. Amen. आमेन. Because today's worry will really destroy your tomorrow तर also. आजची काळजी तुझा उद्याचा दिवस सुद्धा नाश करणार आहे. काय फायदा आहे It can काळजीचा? rob away tomorrow's blessings. आजची काळजी उद्याचा आशीर्वाद चोरून टाकणार. See, but God is faithful. देव विश्वासू आहे. He will take care of every one of our needs. आपल्या प्रत्येकाच्या सगळ्या गरजा तो भागवेल. Trust Him, त्याच्यावर विश्वास ठेवा. obey Him, आज्ञा पालन करा. work diligently. तत्परतेनं काम करा. Let His word be an anchor in your heart, देवाचा शब्द तुमच्या हृदयामध्ये सुकाणू असू दे. and let that word relieve you of all your anxiety. आणि देवाचा शब्द तुला सगळ्या टेन्शन पासून सुटका देऊ दे. Stop worrying काळजी बंद because करायची. God is in control. काळजी बंद करायची कारण की देवाचा ताबा आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Second point, दुसरा मुद्दा, rid yourself of worry and pain. स्वतःला काळजी आणि वेदनेतनं बाहेर काढा. Worry and pain go together. कसं आहे माहितीये, काळजी आणि वेदना यातना एकत्र जातं. Life is fleeting, आयुष्य हे असं आहे and the wonderful moments of youth quickly pass away. आणि सुंदर असे क्षण जे असतात ते पटकन निघून जातात. Middle age comes, बघा, तारुण्यातले सुंदर दिवस पटकन जातात. माणूस मध्यम वयाचा होतो and at every stage of our life, आणि आयुष्याच्या प्रत्येक स्टेजला there are concerns. काही ना काही काळजी असते. जवानांना जवानांची काळजी, मिडल एज वाल्यांना त्यांची काळजी, ते म्हातारे आहेत त्यांना त्यांचीच काळजी. Even a child has concerns. लहान बाळाला काळजी असते. Have you seen sometimes small children हो ना. putting their hand on their forehead? कधी कधी अशी लहान मुलं कपाला हात मारून बसलेली So असतात. at every age there are concerns. तर माझा म्हणायचा प्रयत्न काय आहे की प्रत्येक वयाला प्रत्येकाला काही ना काही काळजी असतेच. And before long the years have flown by. आणि मग खूप लवकर आयुष्य निघून जातं. I had my problems in my teens. माझ्या टीनेज मध्ये माझ्या समस्या होत्या. Then as a young man. मग मी जवान झालो. Then today as an old man. मी जवान झालो तेव्हा समस्या होत्या. आज मी वयस्कर झालो So त्या वेगळ्या at समस्या. every age and every stage we have concerns. तर प्रत्येक वयाला प्रत्येक टप्प्याला काळजी असतेच Yet through it प्रत्येकाला. all my God is faithful. त्या सगळ्यामध्ये तरी माझा देव विश्वासू आहे. He would took care of my teens, took care of my youthful age. ज्याने माझं टीनेज सांभाळलं, त्याने माझं तारुण्य सांभाळलं, He took care of my middle age. त्याने माझं मध्यम वय सांभाळलं. And today at this age of 66, He And has आज- been faithful to me. या 66लाही तो माझ्याशी विश्वासू आहे. And now I'm going to celebrate my birthday. आता माझा बर्थडे आला, वाढदिवस आहे माझा. I'll be completing 66. 66 पूर्ण होणार म्हणा. And I'll be 67. 67 सुरू होणार माझे. But God has कोई taken care एंगल of से me. कोई बोले नहीं है बंदा इतना एज में. Amen. ट्रू 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 इट इज ट्रू. The world may look at you and say, जग तुमच्याकडे बघून म्हणे these people will never rise. हे कधीच वर येणार नाहीत. But hasn't God shown us otherwise? पण देवाने आपल्याला दाखवलंय मात्र अनेक वेळेला की ज्यांना आपण म्हटलोय कधीच वर येणार नाहीत, For, ते एकदम वर गेलेत. for 37 years and still counting. तर अजून 37 वर्ष आणि अजून पुढे. Yes, I'm still counting because we are 37 years in the Lord. आज 37 वर्ष आम्ही प्रभूत आहोत. 38 वर्ष आमच्या लग्नाला झाली. एका वर्षात आम्ही प्रभूत आलो म्हणजे 37 वर्ष. He has lifted us up.
हालेलुया. And that same world that doubted us आणि ज्या जगाने आमच्यावर शंका घेतल्या होत्या will one day marvel how God has worked in our lives. ते जग एके दिवशी आश्चर्य करणार आहे की यांच्या जीवनात काय महान कार्य झालंय. You are a wonder to many. तुम्ही अनेकांसाठी आश्चर्य कर्मात. Say, I am a wonder to many. म्हणा मी अनेकांसाठी आश्चर्य कर्म आहे. That is not pride. त्याला गर्व म्हणत नाही, That is not pride. त्याला अभिमान म्हणत That नाही, is not arrogance. त्याला उद्धटपणा म्हणत नाही. That is the truth. ते सत्य आहे की अनेकांसाठी मी आश्चर्य कर्म आहे. See, तुम्हाला माहितीये अनेकांना आज मला बघून, माझे जुने सगळे अनेक मला बघून त्यांना टेन्शन येतं. say, इतने ऊपर कैसे आ गए. see, these people will never rise. हे वर कधीच येणार नाहीत. And people that told about us that they will never rise. आणि आपल्याविषयी तुमच्याविषयी जे लोक असं म्हणाले होते की हे कधीच वर येणार नाहीत रे, Today they are in a shock. आज त्यांना धक्का बसला, असा धक्का Amen. की असं कसं झालं. People said this about Jesus. लोक येशूविषयी पण बोलले ना. People said this about the small nation of Israel. इस्रायलच्या छोट्या देशाविषयी पण लोक असं बोलले. Yet, तरी Israel has endured for centuries. आज इस्रायल शतकोन शतक टिकून उभा आहे की नाही. No nation could defeat Israel. एक देश इस्रायलला हरवू नाही शकत, एवढूसा तो देश आहे तरी. Even the strongest nation, America, is हो ना. supporting Israel. बलवान देश अमेरिका, सुपर पॉवर, तेही इस्रायलला आधार देत आहेत. Why? का? Because they know त्यांना माहित आहे if we bless Israel, we shall be blessed. इस्रायलला आशीर्वाद दिला तर आपल्याला आशीर्वाद मिळेल. Praise God. देवाला धन्यवाद. तसं काही गोष्टी ओळखून घ्यायच्या असतात. Isaiah 41 verse 14. यशा 41:14. People of Israel, don't worry. Though others may say Israel is only a worm, I am the holy God of Israel who saves and protects you. यशा 41:14. हे किड्या याकोबा आणि तुम्ही इस्रायलाच्या मनुष्यांनो, भिवू नका. यहोवा म्हणतो, मी तुझे सहाय्य करीन आणि इस्रायलाचा पवित्र तुझा उद्धारक आहे. Praise God. देवाला धन्यवाद. When Israel was enslaved in Egypt, इस्रायल जेव्हा मिस्र देशात गुलाम होतं, God promised them. देवाने त्यांना वचन दिलं. Don't worry, he said. आणि म्हणाला की तुम्ही काळजी करू नका, I will take you out आहे मी of काढीन Egypt. तुम्हाला बाहेर, मी तुम्हाला मिस्र देशातनं बाहेर काढीन. तुम्ही लोक टेन्शन घेऊ नका. Did he remove Israel out of Egypt? Come on, tell me. Yes. इस्रायलला त्याने मिस्र देशातनं बाहेर काढलं की नाही काढलं सांगा मला. He is saying the same thing to you. तेच तो तुम्हाला सांगत आहे. As I took Israel out of Egypt, जसं इस्रायलला मी मिस्र देशातनं बाहेर काढलंय, I will take you out of every one of your troubles. तसं मी तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या प्रत्येक त्रासातनं बाहेर काढीन. Praise God. असं देव सांगत आहे. मग टेन्शन घ्यायचंच कशाला आपण. There are many assurances of Jesus coming to you tonight. आज रात्री येशू ख्रिस्त तुम्हाला बरीच सारी खात्री देत आहे की नको तू काळजी करू, नको तू भिऊ, मी आहे ना. To Bartimaeus the blind beggar, तो अंधा भिकारी बर्थलमय, Jesus said, don't worry, येशू त्यालाही म्हणाले तू काळजी नको करू, bring him to me. त्याला माझ्याकडे आण रे. Because others were not bringing him to Jesus. कारण बाकीचे लोक त्याला येऊच देईनात येशूकडे. Jesus said, bring him to तर me. येशू म्हणाले त्याला माझ्याकडे येऊ द्या. What do you want? काय हवं तुला? You want to see? काय बघायचं, काय म्हणजे तुला बघायचंय? Here, see. हो बघायचं, चल बघ बघ. एवढं सोपं आहे. Jesus touched his eyes, he could see. येशूनी त्याच्या डोळ्यांना स्पर्श केला, त्याला दिसायला लागलं. And Bartimaeus was healed. आणि बर्थलमय बरा झाला. Why? का? Because of his faith in Jesus. त्याचा येशूंवरचा विश्वास. To the woman with the issue of blood, रक्तस्रावी स्त्री, तिचं काय? 12 years she suffered. 12 वर्ष बाईला त्रास. Jesus said, don't worry. येशू तिलाही म्हणाले काळजी नको करू, Your faith will make you whole. तुझा विश्वास तुला बरं करेल. Go in peace. जा शांतीने. She was healed completely. बाई झाली बरी संपूर्ण. Praise God. हे एवढं येशूंना I सोपं आहे. mean, for us, it is something very unique. आपल्याला हे विशिष्ट वाटतं, But पण those who trust in Jesus, जे लोक येशूंवर विश्वास ठेवतात things become easy for them. त्यांच्यासाठी गोष्टी सोप्या जातातच ना बेटा. When the disciples were terrified of the storm, शिष्य जेव्हा वादळाला घाबरले, Jesus walked on the water येशू पाण्यावर चालत आले and he calmed their fears. आणि त्यांची भीती येशूंनी काढून टाकली. Look at me, I'm walking on the water. येशू त्यांना म्हणाले, अरे माझ्याकडे बघा, मी पाण्यावर चालत येतोय. Why are you so troubled in the heart? कशाला एवढा त्रास करून घेताय? Because that sea was giving them trouble. तो समुद्र त्यांना त्रास देत होता.
The storm was giving them trouble. वादळ बघ बघून ह्यांना टेन्शन. And so Jesus showed, तर येशूंनी दाखवलं, I am the master over the storm. मी मालक आहे या वादळाचा. I am the master over the मी sea. मालक आहे या समुद्राचा. I am walking on the sea. आणि मी चालतो या पाण्यावर बघ. There the sea drowned me. आणि काय हिम्मत आहे या समुद्रात मला घेईल. So why are you afraid? मग कशाला तुम्ही टेन्शन घेताय. Praise God. देवाला धन्यवाद. Don't be afraid. It is me, he said प्रभू म्हणाले त्यांना, भिऊ नका, मी आलोय. to Jairus. यायराला When news came that his daughter is dead, बातमी जेव्हा मिळाली त्याला की त्याची मुलगी वारली, Jesus said, येशू त्यालाही म्हणाले, Jairus, यायरा, fear not. भिऊ नको, Only believe. फक्त विश्वास ठेव. Only believe. फक्त विश्वास ठेव, असं घाबरायचं नाही. And he raised her from the dead. आणि मेलेली मुलगी जिवंत करून ठेवली. Even to Paul, पॉल, when he was facing persecutions in his life, पॉलचा जेव्हा छळ झाला त्याच्या जीवनात, the Lord himself appeared to Paul. प्रभू स्वतःच पॉलला दर्शन देऊन गेले. That night the Lord appeared to त्या him. रात्री प्रभूच आला त्याच्याकडे. And what the Lord said, आणि प्रभू त्याला काय म्हणाला, don't worry Paul. पॉल तू काळजी करू नको. Just as you have testified me in Jerusalem, जसं यरूशलेमेत तू माझी साक्ष सांगितली आहे, see that you testify about me even in Rome. तसं रोम देशात पण जाऊन तू माझी साक्ष सांग. And I will be with you. मी तुझ्या सोबत राहीन. Continue working for me, I will be with you. माझं काम करत राहा, माझी साथ तुला आहे. Praise God. आमेन. प्रभू म्हणतो, आगे बढ़ो, हम आपके साथ है. Yesterday I told you, काल मी तुम्हाला सांगितलं, all that is happening in our lives, आपल्या आयुष्यात जे काही होतंय, see, God will be interested if you show interest in his kingdom. तुम्ही जर देवाच्या राज्यामध्ये उत्सुकता दाखवली ना, तर देव तुझ्या जीवनात पण इंटरेस्ट घेईल. Everything that he does for you, जे काही देव तुझ्यासाठी करतो, he wants your response to be for his kingdom. देवाची इच्छा आहे तुझा प्रतिसाद असा असावा की देव बाप्पा, हे माझं असं मला आशीर्वाद मिळाला की मी तुझ्यासाठीच काम करणार आहे. Like the demonic, जसं तो सैतानी, Jesus set him free येशूंनी त्याला मोकळं केलं and said, go and tell everyone आणि येशू what I त्याला did for म्हणाले you. की जा जाऊन सगळ्यांना सांग मी काय केलं तुझ्यासाठी. Your evangelistic ministry starts go. तुझी सुवार्थ सभा सुरू करून टाक. Whatever I do for you, तुझ्यासाठी मी जे काही करतो, go and tell everyone. जाऊन सगळ्यांना सांग. Say, सगळ्यांना सांग. praise God. देवाला धन्यवाद. I'll give you a practical advice on worrying. व्यावहारिक सल्ला देतो काळजीवर. Many of our worries are self-inflicted. एकदा आपली खूप सारी काळजी ना आपण स्वतःवर आणलेली आहे. For example, उदाहरणार्थ, if you are not financially ready for marriage, समजा लग्नासाठी अजूनपर्यंत तुमची आर्थिक रीतीने तयारी नाहीये, पैसा अडका एवढा नाहीये, don't rush into it. तर काय घाई आहे लग्नाची. नका ना एवढा घाई Be wise, जरा सुज्ञ राहा, plan and prepare. जरा योजना करा, तयारी करा, मग करा. Say, you are planning to buy a car. समजा तुम्ही कार घ्यायचं प्लॅन करताय, You don't have money for a scooter, स्कूटर घ्यायचे पैसे नाही, but your neighbor has a car. नाही पण माझ्या शेजाऱ्यांकडे कार आहे. अरे तो एरोप्लेन घेईल, See? तू झोपडी चालणार आहेस का. What I want to say is, मला जे म्हणायचंय ते, these are the signs of where you see that there is self-inflicted worry. ही चिन्ह आपल्याला सांगून देतात की हे मी स्वतःवर ओढवून घेतलेलं आहे. दुसऱ्यांचं बघून टेन्शन घ्यायचं. Say, we see somebody else and then we purchase and then we have worry. आणि कुणाला तरी बघतो त्यांनी घेतलं म्हणून मग आपणही घेतो आणि मग चिंता आणि टेन्शन येतं का आपली एवढी ऐपत नाही. Even after marriage, लग्नानंतर पण use your common sense. थोडंसं कॉमन सेन्स, थोडी बुद्धी जी आहे ना ती वापरायची. If you can barely support one child, तुम्हाला एका संतानाला आधार देता येईल एवढा पैसा नाहीये, don't try to have 10. मग 10 मुलं का बरं. No, but Job had. नाही, योबाला होती. But Job was the richest man in the east. अरे यो पूर्वेकडचा अंबानी आदित्य बिर्ला होता. तू आहेस का. Job could manage a large family. योबाला मोठा परिवार जमला. So these are self-inflicted worries that ते we bring स्वतः it on ओढवलंय ourselves. स्वतः. हे सगळं टेन्शन स्वतः ओढवतो आपण स्वतःवर. Paul also addressed this in his letter to the Corinth church. पॉलने करीन चर्चला सुद्धा त्याच्या पत्रात सांगितलं पहा. In 1 Corinthians 7:32 and 33. 1 करीन 7 32 आणि 33. धन्यवाद. देवाला धन्यवाद. Wow. No, but only Marathi. You do one thing. You start in Marathi, I'll start English. Great. गुणाच्या संगतीत राहतात. Paul said, I want you to be free from the worries, stresses and anxieties of this world. एक मिनिट विसरून चालत नाही हो.
So you can be more. गुरु सुरूच होता. 1 मिनिट वेळ लावून चालत नाही. He just starts off. Sorry. It's not easy to stand Sorry. here. It's अरे पण खोकला येतोय, थोडं पाणी प्या. भांग. At home I tell him. She tells me when you get up also, you have to get up slowly. At home, when he gets up from his bed, दाढ करून असं म्हणलं, you are 66. Come on, little slow down. घरी मी त्यांना म्हणते, you are 66, slow down. काय आहे? निस्सांदा किती? है, किधर जाएगी? Paul says, I want you to be free from the worries, stresses and anxieties of this world so you can be more effective in God's cause. A Paul single म्हणतो, man can focus all his energies on fulfilling the Lord's work, but a married man must also worry about how to please his wife. 1 करी 7वा अध्याय 31 आणि 32 ना? 32, 32 आणि 33. 32 आणि 33. 32 and 33, yes. तर तुम्ही निश्चिंत असावे असे मी इच्छितो. जो अविवाहित तो आपण प्रभूला कसे संतोष व्हावे अशी प्रभूच्या गोष्टीविषयीची चिंता करतो. परंतु जो विवाहित आहे तो आपण आपल्या बायकोला कसे संतोष व्हावे अशी जगातील गोष्टींविषयीची चिंता करतो. See, and similarly, unmarried women or widows, आणि अविवाहित बायका किंवा विधवा बायका they can focus solely on pleasing the Lord त्यांना सुद्धा प्रभूकडे संपूर्ण लक्ष, प्रभूला प्रसन्न करता येईल and keeping their lives pure. आणि जीवन आपलं शुद्ध एकदम पवित्र ठेवता येईल. Say, if you are not married, serve God. तुमचं लग्न जर झालेलं नाहीये, देवाची सेवा करा. If you don't want to get married, serve God. तुला लग्न करायचंच नाहीये, ठीक आहे ना, देवाची सेवा कर. Otherwise, नाहीतर those who are married and they are serving God and you are not married, you don't serve God. What is the जे comparison? लग्न झालेले आहेत ते देवाची सेवा करतायत आणि ज्यात तुझं लग्न झालेलं नाहीये, तू देवाचं काहीच काम करत नाहीये, ते बरोबर दिसत नाही ना. Because that's what Paul said in 1 Corinthians 7:32. 1 करी 7:32 मध्ये पॉलला हे सांगायचं आहे. He who is single knows that he can and she can please God. जो एकटा आहे ना, त्याला किंवा तिला माहितीये की मी देवाला प्रसन्न ठेवू शकते, कारण की मी संसार प्रपंच मांडलेला नाही. But married women, पण ज्या विवाहित बायका आहेत they have often to balance their spiritual and worldly responsibilities. त्यांना जगिक जबाबदाऱ्या आणि आत्मिक जबाबदाऱ्या सगळं संतुलित ठेवावं लागतं, कारण फॅमिली पण आहे, देवाचं काम पण आहे And God understands. आणि देव समजून घेतो. And so this isn't a call to avoid marriage, तर यामुळे आपण लग्न करायचंच नाही का लग्न टाळायचं असं नाही, but it's rather an encouragement to embrace each session with wisdom and faith. पण एक प्रोत्साहन आहे की प्रत्येक वेळेला देवाच्या ज्ञानानं, सुज्ञतेनं आपण काम करायचं. Another point, अजून एक encouragement through fellowship. सहभागितेमध्ये मिळणारं प्रोत्साहन. When you're going through tough times, जेव्हा तुम्ही कुठल्या अवघड प्रसंगातनं जाता, never isolate yourself. कधी स्वतःला एकटं नका ठेवू. Surround yourself with good friends अवतीभोवती चांगले मित्र मैत्रिणी ठेवा, who can encourage you, who can support you. जे तुम्हाला प्रोत्साहन देतील, आधार देतील. Say, एकटं नाही राहायचं. even Paul found great comfort in the presence of his friend Titus. पॉलला सुद्धा त्याचा मित्र तीत त्याच्या सहवासात फार मोठा आधार मिळाला. Paul says in प्रोत्साहन 2 मिळालं. Corinthians 7:6 and 7, 2 करीन 7:6-7 मध्ये पॉल म्हणाला बघा, we were greatly encouraged and felt even better when we saw the happy face of Titus, because you, the church, had shown there was nothing to worry about. 2 करीन 7वा अध्याय 6वं वचन ना. 6 and 7, yes. तरी पण जो दिनांचे सांत्वन करतो त्याने म्हणजे देवाने तिताच्या येण्याकडून आमचे सांत्वन केले See that. आणि केवळ त्याच्या येण्याकडून नाही तर त्याला तुम्हाविषयी जे सांत्वन झाले होते त्याकडून देवाने आमचे सांत्वन केले. Paul also needed comfort. म्हणजे काय की पॉलला पण सांत्वनाची गरज पडायची. Don't be a lone ranger. तुम्ही एकटे नका राहू, Be surrounded by good friends. जरा चांगले मित्र अवतीभोवती असू देत. Next point, पुढे don't envy the prosperity of the wicked. दुष्ट लोकांची समृद्धी बघून त्यांच्यावर जळू नका. Even if you see the wicked thriving, जरी तुम्हाला दुष्ट लोक समृद्ध होताना दिसले don't think too much about तरी them. त्यांचा विचार जास्त करायचा नाही. I already spoke that. मी ऑलरेडी बोललो आहे. Next point, पुढे trust God for your provision.
तुझ्या पुरवठ्यासाठी देवावर विश्वास ठेव. Jesus said येशू म्हणाले in Matthew chapter 6, मत्थ्याचा 6वा अध्याय, don't worry what you will eat, what you will drink, what you will wear. तुम्ही काय खाणार, काय पिणार, काय घालणार याची काळजी करू नका. If God clothes the lilies of the field जर देव गवतातल्या फुलांना नेसवत आहे, and feeds the birds of the air, आकाशातल्या पक्ष्यांना खाऊ घालत आहे, will He not much more clothe you and feed you? तर देव तुम्हाला खाऊ घालणार नाही का, नेसवणार नाही का? So instead of letting worry control you, तर काळजीनं तुमचं नियंत्रण घ्यायच्या ऐवजी trust God to provide for you. देवावर विश्वास ठेवा की देव बाप्पा तू मला पुरव. Every day, रोज pray to God. देवाला प्रार्थना करा. Amen. Amen. Give us this day our daily bread, सांगा त्याला की आजच्या दिवशी आमची रोजची भाकर आम्हाला दे. and He will give it to you. देव देईल तुम्हाला. Praise God. देवाला धन्यवाद. So आमेन. don't worry about anything. तर कशाचीही काळजी करायची नाही. Third point, 3, banish worry and trust in God. काळजी काढा, देवावर विश्वास ठेवा. Do not lack faith in this new year 2025. 2025 या नवीन वर्षात विश्वासात कमी पडू नका. Your heavenly Father knows what you need. तुमच्या स्वर्गीय बापाला ठाऊक आहे तुमच्या गरजा काय आहेत. You are more valuable than all the birds of the air. आकाशातल्या सर्व पक्ष्यांपेक्षा जास्त किंमत तुझी आहे. Praise God. देवाला धन्यवाद. If a dog that is not made in the master's image is fed by its master, एखादं कुत्र जे मालकाच्या रूपात नाही बनलेलं पण तरी सुद्धा त्याचा मालक त्याला खाऊ घालतो, will not God feed you? You who have been made in the image and likeness of तर God. तुम्ही लोक जे दिसायला देवासारखे आणि देवाच्या आवडीत बनलेले आहात त्या तुम्हाला देव खाऊ घालणार नाही का? Jesus said, येशू बोलले the Gentiles eagerly seek all these things, and your heavenly Father knows that His children need them. परराष्ट्रीय या सगळ्या गोष्टींच्या मागे लागतात पण तुझ्या स्वर्गीय बापाला ठाऊक आहे की तुझी ही सगळी गरज आहे. So don't worry about tomorrow, तर उद्याची काळजी करायची नाही. for tomorrow will worry about itself. का उद्याला उद्याची काळजी आहे? Say, tomorrow is worrying about itself. Why you worry? उद्या उद्याची काळजी करत आहे, मग तू उद्याची काळजी का करतो? Each day has enough trouble for the day. प्रत्येक दिवसाला दिवसापुरते त्रास खूप येतो. Why add tomorrow's worry today? कशाला उद्याचे त्रास आज किंवा आजच्या दिवसात आणायचे? Praise God. देवाला धन्यवाद. And nobody can harm you. आणि कोणी तुम्हाला इजा नाही करू शकत. Jesus reminds us, येशू आपल्याला आठवण करून not देतात, even a sparrow falls to the ground without the Father's care. देवबापाच्या इच्छेशिवाय एक चिमणी सुद्धा जमिनीवर पडत नाही. Matthew 10:29. मत्थय 10वा अध्याय 29वे वचन. Not a sparrow falls to the ground without the Father's will. देवबापाच्या इच्छेशिवाय एक चिमणी जमिनीवर पडत नाही. And then Jesus added one more thing. आणि मग येशूंनी अजून एका गोष्टीची भर घातली. In verse 30, 30व्या वचनात, every hair on your head are numbered. तुझ्या डोक्यावरचा प्रत्येक केस मोजलेला आहे. Amen. आमेन. Even in moments of uncertainty, आणि जरी अनिश्चितता असली ना, even when you are brought before trials, before the court, in any other place, आणि जरी समजा तुम्हाला कुठल्या संकटामध्ये before आणलं गेलं, authorities, तुम्हाला कुठल्या अधिकाऱ्यांसमोर न्यायालयात वगैरे उभं केलं गेलं, Jesus said, येशू म्हणाले, do not worry what you will say. आता तिथे जाऊन मी काय बोलायचं याची काळजी करू नका. At that time, त्यावेळेला right words will be given to you. योग्य शब्द तुम्हाला दिले जातील. And it is not you who will be speaking, आणि तू बोलणार नाहीयेस, but the Spirit of your Father will be speaking through you. तुझ्या देवबापाचा आत्मा तुझ्याद्वारे बोलणार आहे. Yes, in Matthew 10:19 onwards, मत्थय he 10 said, 19व्या वचनाच्या पुढे प्रभू बोलला आहे. praise God. देवाला धन्यवाद. What kind of support we get from God. म्हणजे देवाकडनं किती मोठा आधार आपल्याला मिळतो ना. Amen. किती मोठा सपोर्ट आहे देव आपल्याला. Remember Saul? शौल आठवतो ना, He was worried about his lost donkeys, शौलाला त्याच्या हरवलेल्या गाढवाची काळजी, only to find that they had been found already. आणि मग त्याला हे कळलं की अरे ते तर ऑलरेडी सापडलेले आहे. Before he could be appointed king, म्हणजे त्याला राजा म्हणून नियुक्त करायच्या अगोदर God already searched for his donkey and gave him. देवाने त्याचा हरवलेलं गाढव शोधून त्याला परत केलं. Before you say yes to Jesus, तुम्ही येशूंना होकार देण्या अगोदर food will already be there at home. अन्न घरामध्ये तयार असणार आहे. Try saying yes to Jesus. अरे येशूंना कधी हो म्हणून तर बघ. Say तू in बॉस म्हणायला advance. एवढा वेळ लावतो. It's कधी like- हा तो बोल के देख ना बाबा. It's like the boss saying, हे बॉस असं म्हणतो ना तसं आहे. I want you to work for me. समजा बॉस म्हणतोय की माझी इच्छा आहे तू माझ्यासाठी काम कर. And then you start thinking, मग तुम्ही विचार करता. shouldn't I? तुम्ही एक तर विचारवंत And खूप. then we say, मग आपण म्हणतो okay. ठीक आहे. Okay, here, take 20,000 rupees. ओके घे 20,000 No, रुपये. but I didn't start नाही working पण मी अजून काम नाही सुरू केलं ना. because you said yes. तू हो म्हटला म्हणून. In advance, अगोदरच Saul was searching for the donkeys. शौल शोधत होता गाढव. And Samuel said, आणि शमूएल बोलला,
Behold, I am seeing the new king. पहा मला नवीन राजा दिसतोय. Suddenly the donkeys were found. अचानक गाढवं सापडली. God starts doing everything. देव आपल्यासाठी सगळं करायला लागतो. Praise God. देवाला धन्यवाद. And I am here to tell you, आणि मी तुम्हा लोकांना हे सांगायला आलोय. you and your family are the focus of God. तू आणि तुझा परिवार, तुझ्याकडे देवाचं लक्ष आहे. Say, देव तुझ्याकडे आणि तुझ्या फॅमिलीकडे बघू नये. 1 Samuel 9:20. 1 शमूएल 9:20. Samuel told Saul, शमूएल शौलाला म्हणाला, don't worry about the donkeys. तू गाढवांची काळजी करू नको. आता गाढवाचं तू काळजी करू नको. आता एवढं मोठं राजा बनणार, तू काय गाढवचं माग. हो ना, एवढा मोठा राजा झाला तरी गाढवांची काळजी करत What he नसला. said, don't worry about the donkeys. तो म्हणाला गाढवांची काळजी करू नको. हे सगळं काम तू आता करू नको. हे सगळं काम तुला आता तू शोभा सोड. देत नाही. हो, आता शोभत नाही हे सगळं. शोभत नाही तुला. हो. आता तू देवासाठी हा, आता तू देवाचं काम करत राहा. हे गाढवं वगैरे सोडता. And I am here to tell you that you and your family, see what Samuel is saying. आणि शमूएल म्हणतो बघा 1 शमूएल 9 मध्ये, And I am here to tell you that you and your family are the focus of all Israel's hope. पहा 20 वचन मी पूर्ण वाचते. तुझी जी गाढवे 3 दिवसामागे हरवली त्यावर तू आपले चित्त आता ठेवू नको, कारण ती सापडलेली आहेत. आणि इस्रायलची सर्व इच्छा कुणाकडे? तुझ्याकडे व तुझ्या बापाच्या सर्व घराण्याकडे ती आहे. म्हणजे देव तुझ्याकडे आणि तुझ्या घराण्याकडे बघू नये. आता फक्त तुझं गाढव बघू नको, देवाचं काम करतो. तुझी गाढवं आता पाण्यावर सोड. Amen. आणि ती परत येऊ नयेत असं म्हण. So stay close to God देवाच्या जवळ राहा रे. and focus on Him. आणि देवावर लक्ष केंद्रित ठेवा. Then you will be like a tree मग तुम्ही त्या झाडासारखे म्हणाल, planted by the waters नदी किनारी लावलेलं that झाड, sends out its root by the stream. की जे ज्याचं मूळ फोफावतं खाली. Because it does not fear when heat comes. कारण त्या झाडाला भीतीच वाटत नाही की आता उन्हाळा वाढणार, मग माझं काय होणार. ते नदी किनारी आहे. Its leaves are always green. नेहमी त्याची पानं हिरवीगार असतात. Now it stops looking at the rain. आता ते पावसाकडे बघत नाही. पाऊस येईल का येऊ दे नाही. नदी किनारीच आहे ते. Amen. आमेन. It never says now it should rain. कधी ते झाड असं म्हणत नाही आता पाऊस पडला तर बरं होईल, No, पाऊस no, आला तर no, बरं no, होईल. no नाही worries. नाही 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 नाही. आम्हाला काही काळजी नाही. Say, God will handle all your concerns. देव तुमच्या सगळ्या काळज्या बघून घेईल. Once you say yes to Jesus, एकदा तू येशूंना होकार दिला, all your concerns will be handled. सगळी काळजी देव करून घेईल. You know, Abraham worried अब्रामाला काळजी झाली about Hagar, हगारे विषयी, about Ishmael. इश्माईल विषयी, त्यांचं काय होणार? की आता हगारेचं आणि इश्माईलचं काय होईल. God said, don't worry. देव त्याला म्हणाला त्यांची नको काळजी करू. In Genesis 21, उत्पत्तीचा 21वा अध्याय 12 and 13, 12 आणि 13 वचन, God said, देव म्हणाला Abraham, अब्रामा, don't worry so much about Hagar and Ishmael. हगार आणि इश्माईलची एवढी काळजी करू नको. If you had worried before you got married to them, I would have understood. तिच्याशी लग्न करून ते संतान पैदा करण्या अगोदर एवढी काळजी केली असती तर मी समजून पण घेतलं असतं. आता हे सगळं केल्यानंतर टेन्शन घेऊ नको. So don't worry, I will still take care. मी See सांभाळून this घे. God. देवाला बघा देव कसा आहे. देव म्हणतो मी सांभाळून He घे, said, do not be distressed. नको तू काळजी करू. I will take care of the boy and his mother. मी त्या मुलाला आणि मुलाच्या आईला सांभाळीन. Though only through Isaac your lineage will come. तरी इसाकाद्वारेच तुझं कुळ पुढे जाणार आहे, But I'll पण take या care. पोराला आणि त्याच्या आईला मी सांभाळीन. What wrong you did, okay, I will take care. तुझ्याकडनं चूक झाली ती झाली, मी सांभाळून घेईन. See, God fulfilled His promise to both Ishmael and Isaac. देवाने त्याचं अभिवचन पूर्ण केलं ना. इश्माईल साठीचं पण केलं आणि इसाकासाठीचं पण केलं. And sometimes worry often stems from poor decisions or wrong associations. आणि बऱ्याच वेळेला काळजी चुकीच्या संगतीमुळे किंवा आपले निर्णय चुकलेले असतात त्यामुळे काळजी होते. Hiring the wrong person. आपण समजा चुकीच्या माणसाला कामाला घेतलं Striking hands with a wrong business partner. आणि चुकीचा कोणीतरी व्यवसायामध्ये भागीदार कोणीतरी आणला. Somebody who is unworthy. असा कोणी की जो लायकच नाहीये. And we make him partner of the business. आणि त्याला आपण बिझनेस मध्ये पार्टनर केलं, भागीदार केलं. And then you have so much of worry. मग काळजी होते. But if you have the right partner, पण जर तुम्हाला योग्य पार्टनर असेल, Peace भागीदार follows. कामात व्यवसायात योग्य जर भागीदार आहे तर मग शांती असते. praise God. तर आपले चुकीचे निर्णय कधी कधी आपल्याला काळजी देतात. चुकीची संगत, चुकीचे मित्र कधी कधी काळजी देतात. Right people.
योग्य लोक पाहिजे. Like Joseph you need. योसेफासारखे लोक पाहिजे. Amen. Amen. His presence brought such great peace to the jailer. योसेफाच्या सहवासाने जेलरला एवढी शांती He मिळाली. said, all the management is in your hands. आणि Joseph." जेलर म्हणाला, योसेफा सगळी मॅनेजमेंट आतमधली आता तूच बघ. Bible says बायबल म्हणतं in Genesis 39:23. उत्पत्ती 39:23. The warden paid no attention to anything under Joseph's care because the Lord was with Joseph and gave him success in whatever he did. उत्पत्तीचा 39वा अध्याय आणि त्यातलं 23व वचन. आणि तुरुंगाचा नायक म्हणजे जेलर आपल्या हाताखालील कोणत्याही कामाकडे लक्ष देत नसे, कारण की यहोवा त्याच्या संगती होता. जे काही काम तो करत असे, योसेफ सफळ होत असे. त्याने त्याच्या हातात सगळं देऊन टाकलेलं होतं. Next point. पुढचा मुद्दा, How worry destroyed people in the Bible. बायबल मधल्या लोकांचा नाश काळजीमुळे कसा झाला. Look at the Israelites in the wilderness. इस्रायली लोक रानात होते तेव्हा पहा. Despite witnessing God's miraculous deliverance from Egypt, आणि मिस्र देशातनं चमत्कारिक रीतीनं देवाकडून त्यांना सुटका मिळाली तरी सुद्धा the Israelites frequently worried about food and water and safety. इस्रायली लोक सारखं सारखं अन्न पाणी संरक्षण याची काळजी करत बसायचे. नाही आम्ही खाणार काय, आम्ही पिणार काय, आमचं होणार काय. And so their lack of faith led to grumbling and rebellion. तर त्यांचा विश्वास जो कमी पडला ना, त्याच्यामुळे ते कुरकुर आणि बंडखोर झाले. If only we had died आम्ही जर मेलोच असतो तर बरं in झालं Egypt असतं. only, it would have been मिस्र better. देशातच आम्ही मरायला हवं होतं. Why is the Lord bringing us to this land कशाला देवाने आम्हाला बाहेर आणलं. only to let us fall by the sword? असं आम्ही तलवारीनं मरायचं म्हणून काय, इथं धड काहीच नाही. So they are constant worry सातत्याने टेन्शन, काळजी, and disobedience आज्ञाभंग, resulted in 40 years of wandering in the wilderness. त्याच्यामुळे 40 वर्ष हे रानात भटकले. Entire generation missed entering the promised land. संपूर्ण पिढी अभिवचन दत्त देशात येण्यापासून राहिली. What about King Saul's downfall? शौल राजाचं पतन पण कसं झालं पहा. Always worried about the throne that he's going to lose. सारखं काळजी, सारखं टेन्शन. नाही माझं सिंहासन जाईल, नाही माझी पोस्ट जाईल, माझं सिंहासन जाईल. David will take away my throne. दावीद माझं सिंहासन नेईल, मी David बॉस will आहे. take away my crown. दावीद माझा मुकुट नेईल, बॉस मी आहे, मुकुट माझा आहे, राज्य माझं आहे, चेअर माझी आहे. Wanted the approval of the people. लोकांची मान्यता पाहिजे त्याला. Allowing fear to drive him to disobey God's आणि command. मग त्याला भीती वाटायला लागली. त्या भीतीपायी मग देवाचा आज्ञाभंग त्याने केला. And in fear, आणि मग त्याला भीती वाटली. you start making mistakes. भीती वाटायला लागली की माणसाकडनं चुका होतात. He offered sacrifices without waiting for Samuel. मग शमूएलाची वाट न पाहता त्यांनी अर्पण चढवली. So all these people, तर ही सगळी माणसं they lost on life. आयुष्याला चुकून बसली. Amen. आयुष्याचं नुकसान झालं त्यांचं. So this year, तर या वर्षी don't worry. तुम्ही काळजी नका करू. Amen. आमेन. Let's all stand up. सगळ्यांनी आता उभे राहा We प्लीज. will have a final prayer. शेवटची फायनल प्रार्थना करूया. And I will pray for each one of you now. प्रत्येकासाठी मी प्रार्थना करणार आहे आता. Just close your eyes डोळे घट्ट बंद करा सगळ्यांनी. and open your heart. हृदय उघडा, डोळे बंद Receive this prayer. आणि प्रार्थना स्वीकारा. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, I thank you for my people. मी तुझे आभार मानतो माझ्या लोकांसाठी. We have entered 2025. आम्ही 2025 मध्ये पदार्पण केलेलं आहे. I pray माझा विश्वास आहे, प्रार्थना आहे, that all the worries and fears and tensions be removed from my people's lives in the name of Jesus. माझी प्रार्थना आहे, मी प्रार्थना करतो देवबाप्पा, माझ्या सर्व लोकांच्या जीवनातनं, हृदयातनं सगळी काळजी, टेन्शन सगळं काढून टाक. May the peace of God, देवाची शांती which surpasses all understanding, जी सर्व बुद्धी सामर्थ्या पलीकडची आहे, will guard your heart in 2025. 2025 मध्ये तुमच्या हृदयाचं रक्षण करेल. I pray, मी Lord, प्रार्थना करतो प्रभू, let your presence be so strong with my people तुझा सहवास माझ्या लोकांसमवेत अगदी बलवान ठेव, that they will forget their worries की त्यांनी आपल्या काळज्या विसराव्यात and that they will walk in joy, आणि आनंदाने चालावं, that they will walk in confidence. विश्वासाने चालावं. I मी pray प्रार्थना for करतो those people who are anxious about their future, अशा लोकांसाठी की ज्यांना आपल्या भविष्याचं टेन्शन आहे, worried about their careers, ज्यांना करिअरची काळजी आहे, worried about their finances. ज्यांना पैशाची काळजी आहे. I मी pray प्रार्थना करतो, that you, O God, open the doors of heaven तू माझ्या देवा स्वर्गाचं दार उघड, and open it in such a way असं उघड that nobody can shut it, की कोणी ते बंद करू शकणार नाही. and provide all kinds of opportunities for my people आणि सर्व पद्धतीची संधी माझ्या लोकांना पुरव, that exceed their expectations. त्यांच्या आशा अपेक्षे पलीकडे दे. In the name of Jesus, येशूंच्या नावात I declare मी घोषित करतो, all anxiety about tomorrow is gone in Jesus' name. उद्याची सर्व चिंता गेलेली आहे येशूंच्या नावात.
Because your trust is in the one who holds your future. कारण तुमचा विश्वास ज्याने तुमचं भविष्य धरलंय त्याच्यावर आहे. I pray that God will so fill you with faith this new year. मी प्रार्थना करतो या नवीन वर्षी देवाने तुम्हाला इतकं विश्वासाने भरावं That you will conquer mountains. की तुम्ही डोंगरांवर विजय मिळवावा. That you will trample upon snakes and scorpions. की तुम्ही सापांना विंचवांना तुडवावं. And command things to align with God's will. आणि देवाच्या इच्छेमध्ये गोष्टींना तुम्ही जुळायला लावावं. And it will be done. आणि ते होणार. No weapon formed against you shall prosper. एकही शस्त्र तुझ्या विरुद्ध उभारलेलं समृद्ध होणार नाही. Fear will no longer have place in your heart. भीतीला तुझ्या हृदयात जागा असणार नाही. For God is going to line up every step to fulfill His perfect plan for each one of you. कारण की देवाची परिपूर्ण योजना तुमच्या जीवनात पूर्ण करायला सगळं लाईन अप करेल. Whatever you are asking now, जे काही तू आता मागणार आहेस, my God, give it to them. माझ्या देवा आता ही माणसं तुला जे मागतायत ते त्यांना दे. Give it to them. त्यांना दे. In Jesus' name. येशूच्या नावात दे. Those who need a new job, give it to them in ज्यांना Jesus' name. नवीन नोकरी हवी त्यांना येशूच्या नावात नवीन नोकरी दे. Those who need promotion, give it to them in Jesus' name. ज्यांना बढती हवी त्यांना येशूच्या नावात बढती दे. Those who need a financial breakthrough, give it to them in Jesus' name. ज्यांना आर्थिक आशीर्वाद हवेत त्यांना ते आशीर्वाद येशूच्या नावात दे. The couples who need a child, give it to them in Jesus' name. ज्या जोडप्यांना संतान हवंय त्यांना संतान येशूच्या नावात दे. May your womb be touched by the healing power and creative power of Jesus. तुझ्या उदराला तुझ्या ओटी पोटाला येशूच्या निर्माण करताच्या सामर्थ्याने आणि आशीर्वादाने आशीर्वाद मिळो. Just as my God touched Sarah and Hannah. जसं माझ्या देवाने सारेला आणि हन्नेला स्पर्श केला तसा माझा May देव he तुला bless स्पर्श you. करो. माझा देव तुलाही आशीर्वादित करो. I pray for those who are planning to fly abroad. जे फॉरेनला जायचा प्रयत्न करतायत, May God grant you favor according to His will. देव त्याचा अनुग्रह तुझ्या इच्छेनुरूप तुला देव. According to His will. ती त्याच्या इच्छेनुरूप तुला देव. Trust God that He will guide you daily. देवावर विश्वास ठेव की त्याने तुला रोज चालवावे. Trust God that He will make every path straight. देवावर विश्वास ठेव की त्यांनी प्रत्येक मार्ग सरळ करावा. For those concerned about their health, आणि ज्या लोकांना आपल्या तब्येतीची काळजी आहे, I declare healing in the name of Jesus. येशूच्या नावात मी आरोग्य घोषित करत आहे. In the name of Jesus, येशूच्या नावात I declare healing. मी आरोग्य घोषित करतो. Cast all your burdens upon the Lord. तुमची सगळी ओझी प्रभूचरणी टाका. Let Him take care of all your burdens. प्रभूला तुमच्या सर्व काळजांना पाहू दे, सांभाळू दे. In the name of Jesus. तुझी सगळी ओझी प्रभू वाहू दे. In येशूच्या the name नावात. of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. God may supply all your needs देव तुझ्या tonight. सर्व गरजा भागवा आज रात्री. Let this day be a beginning of great things in your life in आजचा Jesus' दिवस name. महान गोष्टींचा प्रारंभ असू दे तुझ्यासाठी येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. Those who are planning to get married, जे लोक विवाह करायचा प्रयत्न I करतात, pray मी प्रार्थना करतो that God may give you the right partner. देवाने तुम्हाला योग्य जीवन साथीदार In द्यावे. Jesus' name. येशूच्या नावामध्ये. In 2025. 2025 मध्ये Those who have been postponing their marriage, जे आपल्या लग्नाला पुढे ढकलत राहिले, let it happen this year in the name of Jesus. त्यांचं लग्न यावर्षी येशूच्या नावात होऊ दे. Miraculously, Lord. चमत्कारिक रीतीने प्रभू. Miraculously. चमत्कारिक रीतीने. In Jesus' name. येशूच्या नावात. Some of you are worried about your health. तुमच्यातल्या काहींना आपल्या तब्येतीची काळजी आहे. Eat right. योग्य असा आहार घ्या. Live right. योग्य जगा. वेळेत खा, वेळेत झोपा, वेळेत Don't take उठा. tension. सगळं वेळेत करा. टेन्शन घेऊ नका. Don't take stress. दडपण घेऊ नका. God is in control. देवाचं नियंत्रण आहे. You will have good health. तुला चांगली तब्येत मिळेल. And I pray मी प्रार्थना that the करतो Lord Jesus may touch you right now. प्रभू येशूने तुम्हाला आता स्पर्श करावा. As the bishop एक बिशप या नात्याने of Vineyard Workers Church, विनियन वर्कर्स चर्च या I चर्चचा am बिशप praying for all of you. म्हणून मी तुम्हा सगळ्यांसाठी प्रार्थना करत आहे. Let the healing take place in your bodies in Jesus' name. आरोग्य घडू दे तुमच्या शरीरात येशूच्या नावात. Let strength come in your weakness. शक्ती येऊ दे तुमच्या अशक्तपणात. Let broken families be reunited in the name of Jesus. तुटलेले परिवार एकत्र होऊ दे येशूच्या नावात. Every fear of the devil, सैतानी भीती I command you in the name of मी Jesus. आज्ञा करतो येशूच्या नावात. Leave my सोड people in माझ्या Jesus' लोकांना. name. येशूच्या नावात. You will not fear the devil. तुम्ही सैतानाला घाबरणार नाही. You will not fear his works. तुम्ही सैतानी कामांना घाबरणार नाही. Because Jesus is superior. कारण येशू वरिष्ठ आहेत.
Jesus is powerful. येशू सामर्थ्यवान आहे. Let the peace of Christ grip your heart now. ख्रिस्ताची शांती तुमच्या हृदयांना आता पकडो. In Jesus' name. येशूंच्या नावात. Yes, it's going to happen. असं होणार आहे. Yesterday I spoke about 3 things. काल मी बोललो 3 And 3 people. 3 लोक. God is going to bless you. देवा तुम्हाला आशीर्वादित करणार आहे बरं का. काल मी बोललो ना, भविष्यवाणी झाली ना. In Jesus' name. येशूंच्या नावात. Don't be worried about your health also. तब्येतीची पण काळजी नका करू. You just attend the meetings. तुम्ही सभेला येत राहा. Even while hearing the word of God, your healing will take place. देवाचं वचन ऐकता ऐकता बसल्या जागी बरा होशील. Because Bible says, कारण बायबल म्हणतं, He sent forth His word and healed them all. their disease. त्याने त्याचा शब्द पाठवला आणि सगळ्यांना आरोग्य दिलं. Healed their diseases. त्याने त्याचा शब्द पाठवला आणि सगळ्यांची रोगराई बरी केली. When the word is sent from the pulpit, देवाचा शब्द जेव्हा वेदीवरनं खाली जातो, during preaching and during the last prayer, उपदेश होताना, शेवटची प्रार्थना करताना, healing takes place. आरोग्य घडतं. Wherever you are, जिथे कुठे तुम्ही असता, काना कोपऱ्यात कुठेही, claim it in the name of Jesus. येशूंच्या नावात ते मागा. Thank you, Jesus. धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Iramanthala खराबा rabakara शंदुरो shakara महांदरा खराबा सिकता बाराबा सोरोरो करो बाबा Iramanthala rabakara. ला बाबा खराबा Anything that is stuck up, जे काही तुझं अडकलेलं काम आहे, things which are not moving, ज्या गोष्टी पुढे जात नाहीयेत, it has not moved an inch in 2024. ज्या गोष्टी 2024 मध्ये इंचाने सुद्धा पुढे गेल्या नाहीत, It will start moving faster in ते 2025. पटकन 2025 मध्ये पुढे जाईल. Yes. जाईल. The process was slow, प्रक्रिया हळू झाली, but God knows it. पण देवाला सर्व ठाऊक आहे. In 25 it will happen. 2025 मध्ये होईल. Say, I receive it. म्हणा मी स्वीकारत I आहे. receive these blessings म्हणा हे आशीर्वाद मी in स्वीकारत the आहे. name of Jesus. येशूंच्या नावात. Amen and amen. Amen. Praise God. Please be Amen. seated. देवाला धन्यवाद. कृपया सर्वांनी खाली बसून घ्या. And then we have breaking of bread. त्यानंतर प्रभू भोजन सुद्धा आहे. Amen. तर सर्वांनी कृपया खाली बसून घ्या. Let's all prepare our hearts. आपली हृदय आपण तयार करूया आता. We have entered this new year 2025. 2025 नवीन वर्षात आपलं पदार्पण तर झालं. If you have come together as a family, जर तुम्ही फॅमिली म्हणून आलेले असाल, आज पूर्ण परिवार जर आलेले असाल, praise God. तर देवाचे आभार You have begun in a right note. की तुम्ही सुरुवात योग्य सूर लावून केली, की पूर्ण परिवार आज तुम्ही चर्च मध्ये आहात. God will bless you this देव whole तुम्हाला year. जरूर आशीर्वादित करेल. If you have brought your children also to church, तुमच्या मुलांनाही तुम्ही जर चर्चला घेऊन आलेले असाल, God's great covering is upon them. देवाचे एक आवरण त्यांच्यावर आहे. Then the first day of this new year, you should start with God. नवीन वर्षाचा पहिला दिवस प्रभू सोबतच सुरू झाला पाहिजे. You know, when Israel was leaving Egypt, तुम्हाला माहितीये, इस्रायल किंवा इस्रायली लोक जेव्हा मिस्र देश सोडत होते, God told Moses, देव मोशेला म्हणाला, cut the lamb. मेंढरू काप. As a family, eat together. परिवार म्हणून, एक फॅमिली म्हणून सगळ्यांनी एकत्र खा. Then go out. मग बाहेर जा. Start the day like this. दिवसाची सुरुवात अशी कर. As a family, ॲज अ फॅमिली cut the lamb, मेंढरू काप, eat it together, एकत्र ते मेंढरू खा then start out. आणि मग पुढे. The beginning should be right. सुरुवात बरोबर पाहिजे. You have to start with the Lord. सुरुवात तुम्ही प्रभू बरोबर केली पाहिजे. And that's what we are doing. आणि आज आपण तेच केलंय. तुम्ही गर्दी बघा किती आली आहे. Say, this is not Passover, but it's the Lord's Supper. हे वलांडण नाहीये, पण हे प्रभू भोजन But आहे. they did it पण त्यांनी in the केलं. Passover. वलांडणातही त्यांनी केलं. As a family, ॲज अ फॅमिली, परिवार म्हणून before going out, बाहेर जाण्या अगोदर they cut the lamb, त्यांनी मेंढरू कापलं, ate it together as a एकत्र family, जेवले ॲज अ फॅमिली then came out. आणि मग बाहेर आले. In the तसं same way today, आज it is the Lord's Supper. हे प्रभू भोजन आहे. On the first day of the new year, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी we are eating together, ॲज अ फॅमिली आपण एकत्र खातो and then we are going to set out in our journey in the new year. आणि मग गेट मधून बाहेर जाणार आहोत नवीन वर्षाच्या प्रारंभात आणि पुढे. God's blessings will remain upon. देवाचे आशीर्वाद आपल्यावर जरूर राहणार. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. For I received from the Lord that which I also delivered to you, that the Lord Jesus on the same night in which he was betrayed took bread.
And when he had given thanks, he broke it and said, "Take, eat, this is my body, which is broken for you. Do this in remembrance of me." कारण मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हासही सांगून दिले, ते हे की ज्या रात्री प्रभू येशू शत्रूंच्या हाती दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्तुती केल्यानंतर त्याने ती मोडली आणि म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर आहे, ते तुम्हासाठी मोडले जात आहे, माझ्या आठवणीसाठी हे करा. Thank you, Lord, धन्यवाद प्रभू, that your body was broken for us, तुझं शरीर आम्हासाठी तुटलं that our body will not be broken. की आमचं शरीर तुटू नये. Your body was broken on our behalf. तुझं शरीर आमच्या वतीनं मोडलं. So every time we break this bread, म्हणून ज्या दर वेळेला ही भाकर आम्ही मोडतो, we are thankful आम्ही आभारी that आहोत. we are whole, but your body was आम्ही ऋण मानतो, आम्ही आभार मानतो. तुझं शरीर तुटलं पण आम्ही संपूर्ण झालो, all because of you, Lord. सगळं तुझ्यामुळे. We bless you, my master, तुला my आशीर्वादित Lord, my करतो, Jesus. माझ्या प्रभू, माझ्या स्वामी, माझ्या बापा, माझ्या सर्वस्वा. And so today, the second day, we are starting with the breaking of bread. आज दुसऱ्यांदा आम्ही प्रभू भोजन घेऊन सुरुवात करतोय. काल रात्री केली, आज परत करतोय. We want to start with the right note. कारण आम्हाला सूरच पहिला बरोबर लावायचा आहे. And we know the whole year will be beautiful. आणि मग आम्हाला माहिती आहे संपूर्ण वर्ष सुंदरच जाणार. Because you said कारण तू म्हणालास we have to eat it worthily. योग्य रीतीने आम्ही हे सेवन केलं Then we पाहिजे, will have long life, म्हणजे आम्हाला दीर्घायुष्य मिळेल, health, चांगली तब्येत मिळेल and deliverance from sickness. आणि आजारांपासून सुटका मिळेल. Thank you, Master. धन्यवाद दे बाप्पा. In Jesus' name we pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना आम्ही मागतो. In the Amen. same manner, Amen. he also took the cup after supper, saying, "This cup is the new covenant in my blood. This do as often as you drink it in remembrance of me. For as often as you eat this bread and drink this cup, you proclaim the Lord's death till he comes." त्याप्रमाणेच तो जेवण झाल्यानंतर प्याला घेऊन म्हणाला, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला जो नवा करार तोच आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या आठवणीसाठी हे करा. Thank you for the blood, धन्यवाद दे बाप्पा तुझ्या रक्तासाठी. Master. प्रभू, Every ounce of blood was shed for us. रक्ताचा प्रत्येक थेंब आमच्यासाठी सांडलायस तू. Because without the shedding of blood, there is no remission of कारण sins. रक्त सांडल्याशिवाय पापांपासून उद्धार नाही. You had to shed this blood. तुला ते रक्त सांडावंच लागलं. We remember आम्हाला आठवतं 2000 years back, 2000 वर्षांपूर्वी your blood was shed for us. तुझं रक्त तू आमच्यासाठी सांडलंस And that blood is alive. आणि ते रक्त अजूनही जिवंत आहे, It's powerful. सामर्थ्यवान आहे, It is living जिवंत आहे, सजीव आहे, and effective even today. प्रभावशाली आहे, सक्रिय आहे आजही. We bless you, Lord. तुला आशीर्वादित करतो And प्रभू as we आम्ही. will partake of this cup, आणि जसे या पेल्यातून आम्ही ग्रहण करू, we will thank you for this blood. तुझे आभारच मानू तुझ्या रक्तासाठी. In Jesus' name we pray. येशूंच्या नावात आम्ही मागतो. Amen and amen. आमेन. Let's आमेन. partake of it, both the elements, as a family in faith. तर दोन्ही घटक एक परिवार या नात्यानं सगळ्यांनी एकत्र मिळून सेवन करूया. तुमच्यापर्यंत पोहोचतील, मग सर्वांनी घेऊया. Thank you, Jesus. Oh, the blood of Jesus, it washes white as snow. There is power, wonder-working power in the blood of the Lamb. There is power,
Oh, the blood of Jesus. 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 It washes white as snow. Hallelujah. There is power in the blood Yes. of Jesus. There is mighty power. Amen. There is power in the blood Rabakarabash. of Jesus. There is power in the blood of hallelujah. Jesus. It washes white as snow. Amen. Thank you, Jesus. Thank you, Lord. धन्यवाद प्रभु. Father, I pray देवबापा मी प्रार्थना करतो as we have partaken of this bread जसं आम्ही भाकर सेवन केली and the cup आणि पेलाही सेवन केला in a worthy manner, तोही योग्य रीतीनं केला. I pray, माझी प्रार्थना आहे let your healing power तुझं आरोग्याचं सामर्थ्य enter every fiber of our being. आमच्या नसनशीत वाहू दे. Receive the healing in Jesus' name. येशूंच्या नावात आरोग्य Say, स्वीकारा. I claim healing in Jesus' name. पण आम्ही येशूंच्या नावामध्ये ते आरोग्य Say, मागत I आहे. receive healing in Jesus' name. येशूंच्या नावात मी ते आरोग्य स्वीकारत आहे. In my body, in my skin, माझ्या शरीरात, माझ्या त्वचेत, in my eyes, माझ्या डोळ्यात, in my heart, माझ्या हृदयात, in my every organ in my body. माझ्या शरीराच्या प्रत्येक अवयवात I claim healing in Jesus' name. आरोग्य मागत आहे मी येशूंच्या I नावात. claim good health in Jesus' name. सुदृढता मागते येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद Say प्रभू. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद प्रभू. Thank you, Lord. Thank you, धन्यवाद Father. धन्यवाद Thank you, धन्यवाद Master. धन्यवाद धन्यवाद. In Jesus' name we pray. येशूंच्या नावात आम्ही मागतो. Amen and amen. Amen. Praise God. आमेन. देवाला धन्यवाद.